त्यामुळं लेक्चर सिरीज असेल किंवा इतर उपक्रम असतील, जे जे आमच्या कार्यकालात उपक्रम आम्ही केले आणि तुम्हाला आवडले ते सर्व उपक्रम मी चालू ठेवेल असं त्यांनी सांगितले. त्यांना सूत्रदान जे करायचं आपल्याला, तो कार्यक्रम 25 तारखेला 4च्या आसपास आपण ठेवू आणि त्यावेळेस मग माझंही मनोगत होईल आणि ते वर्षभर काय करणार आहेत याचा संकल्प ते त्यांच्या छोटेखानी भाषणामधून तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला ऐकायला मिळेल. तर मी सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो की तुम्ही या बारला एक मला रिप्लेस करून एक चांगला अध्यक्ष दिला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद. आणि आता सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट अरविंद आव्हाड, आपले ज्येष्ठ वकील आहेत, एस सी आव्हाड त्यांचे चिरंजीव आहेत, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात, कॉन्स्टिट्यूशनवर छान बोलतात. पण आज त्यांनी विषय निवडलेत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, राईट्स ऑफ हिंदू डॉटर्स आणि सुप्रीम कोर्ट केसेस या विषयावर तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास ते सांगणार आहेत. तर शांतपणे आपण त्यांचं हे लेक्चर ऐकावं अशी विनंती करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपलं या तिन्ही विषयांवर या सर्वांना आपण विद्यार्थीच आहोत, मार्गदर्शन करा अशी मी त्यांना विनंती करतो. या सर, हे लावा सर. सर तर आज अशोका हॉलमध्ये बोलण्याची माझी 3री संधी आहे आणि असं म्हटलं जातं की कोणताही वक्ता कितीही निर्ढावलेला असेल तरी जोपर्यंत ह्या अशोका हॉलमध्ये त्याला बोलण्याची संधी येत नाही तोपर्यंत त्याच्या वक्तृत्वाला मान्यता पावत नाही. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुणे बारचे मावळते अध्यक्ष, ज्यांनी करोनाच्या काळामध्ये अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केला होता, जरी अध्यक्ष मावळते असले तरी त्यांचं कार्य हे कायम उगवतं आहे. मुळीक साहेबांचे त्याबद्दल मी आभार मानतो की त्यांनी वकिलांसाठी खरोखर चांगलं काम कोविडच्या काळात केलं होतं. मित्रांनो, खरं तर आज इथे आव्हाड सरांना यायचं होतं, वडिलांना यायचं होतं. दुधाची भूक आपण ताकावरती भागवतो असं मराठीमध्ये म्हण आहे. त्याच्यामुळे अचानक ते बाहेरगावी गेले आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला मला पाठवलेलं आहे. अध्यक्षांचं म्हणणं होतं की कोणत्या विषयावर तुम्ही बोलाल. तर मित्रांनो, मी शक्यतो राज्यघटनेवरती बोलत असतो, पण मी आज आव्हाड सर एव्हिडन्स ॲक्ट शिकवत होते म्हणून मी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट तुम्हाला सांगणार आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे महत्त्वाचे केस लॉ ह्या आपल्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दलचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. मध्ये मी दिल्लीवरनं विमानाने जेव्हा येत होतो, मला एक सवय अशी आहे की मी दरवेळी एअरपोर्टला असलो की एक पुस्तक विकत घेत असतो. येताना मी एक फली नरिमन नावाचे एक ज्येष्ठ वकील आहेत, ते 90-92 वर्षाचे आहेत आणि खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्ट जजचे ते बाप आहेत, कारण त्यांचा मुलगा रोहिंग्टन नरिमन आत्ता सुप्रीम कोर्ट जज म्हणून निवृत्त झालेला आहे. तरीसुद्धा फली नरिमन कोर्टामध्ये वकिली करतात आणि आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्याबरोबर चालताना धाप लागते, इतके ते म्हातारवा तरतर कोर्टामध्ये चालतात. त्यांचं एक फार छान पुस्तक आहे की गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. आवाज सगळ्यांना क्लिअर ऐकू येतोय ना? त्या पुस्तकात त्यांनी असं फार छान सांगितलं आहे. त्यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा दाखला दिलेला आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला मार्बल कॅसल असं म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये 9 न्यायमूर्ती बसतात. सगळ्यात जुनं सुप्रीम कोर्ट आहे अमेरिकेचं, 250 वर्षापूर्वीचं सुप्रीम कोर्ट. तर त्या कोर्टामध्ये फली नरिमन साहेब असं सांगतात की 9 न्यायमूर्ती एकत्र बसतात एका वेळी एकाच कोर्ट हॉलमध्ये आणि जेव्हा ते कोर्टामध्ये स्थानापन्न होत असतात तेव्हा तो जो पट्टेवाला दरबान असतो तो घोषणा करतो. जसं आपल्याकडे होशियार अशी घोषणा असते तशी तिथे घोषणा होते की गॉड सेव्ह द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड सेव्ह दिस ऑनरेबल सुप्रीम कोर्ट.
त्याच्या मागची अशी घोषणा करण्यामागची भूमिका अशी आहे की त्यांना माहिती आहे की जर का आमचा देश अमेरिका वाचवायचा असेल तर आमचं हे सुप्रीम कोर्ट वाचलं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आमच्या राष्ट्रपतीला वाचवा असं ते म्हणत नाहीत, आमच्या सुप्रीम कोर्टाला वाचवा अशी घोषणा तिथल्या सुप्रीम कोर्टात रोज होते. मित्रांनो, आपल्या भारतीय सुप्रीम कोर्टात जर तुम्ही कधी आलात तर भारतीय सुप्रीम कोर्टामध्ये जिथं जजेस बसतात त्याच्या मागे असं वाक्य आहे, यतो धर्मस्ततो जयाः. हे आमच्या सुप्रीम कोर्टाचं बोध वाक्य आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा लोगो आहे. यतो धर्मस्ततो जयाः. महाभारताचं युद्ध असतं, दुर्योधन त्याची आई गांधारीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेला असतो. गांधारी फार मोठी शिवभक्त असते, ती अनेक आशीर्वाद मुलाला देऊ शकली असते की विजयी भव, चिरंजीवी भव. ती तसं म्हणत नाही, ती म्हणते यतो धर्मस्ततो जयाः, की तू हुशार आहेस, सुज्ञ आहेस, युवराज आहेस, राजकुमार आहेस, तू तुझं ठरव चांगलं आणि वाईट काय. मी एवढंच सांगू शकते की जिथं धर्म आहे तिथं विजय निश्चित आहे. ते गांधारीचं वाक्य सुप्रीम कोर्टाने उचललेलं आहे. त्याच्या मागची भूमिकाच एवढी आहे की समोर आपला मुलगा जरी आरोपी म्हणून उभा असला तरी सुप्रीम कोर्टातल्या किंवा कोणत्याही न्यायमूर्तींनी आपलं तारतम्य हरपायचं नसतं आणि अनबायस्ड पद्धतीने न्याय द्यायचा असतो. हे सुप्रीम कोर्टाला या वाक्यामधनं सांगायचं आहे. मला वाटतं आज बसलेले सगळे विद्यार्थी हे ज्युडिशियल एक्झामसाठी प्रिपरेशन करणारे आहेत. मित्रांनो, सुप्रीम कोर्टातल्या कोणत्याही वकिलाला आपण लेक्चरला बोलवलं की तो केसवानन भारती केस हे आवर्जून सांगत असतो. तुम्ही आज सगळे JMFCच्या आणि APPच्या एक्झामसाठी बसलेले इच्छुक कॅन्डिडेट्स आहात. केसवानन भारती म्हणजे भारतीय इतिहासामध्ये आत्तापर्यंत एकदाच 13 न्यायमूर्ती एकठ्ठे बसले होते आणि ज्यांचा इथं फोटो लावलेला आहे जस्टिस चंद्रचूड, ते सुद्धा त्या 13 जजेसच्या खंडपीठामध्ये होते. आणि 13 न्यायमूर्तींनी तेव्हाचं असणारं जे बलाढ्य असं राजकीय सत्ता होती त्याला धोबीपछाड दिलेली होती. म्हणजेच घटनेचं पुस्तक हातामध्ये घेतल्यावरती आपले हे न्यायमूर्ती कितीही बलाढ्य साम्राज्य राजकीय असेल तरीसुद्धा त्याला सर्रास ठरू शकतात. हे न्यायमूर्तींच्याकडनं शक्य आहे, कारण न्यायमूर्तींच्याकडे कोणतं पाठबळ असेल तर ते नीतिमत्तेचं असतं, सत्याचं असतं, धर्माचं असतं. आणि न्यायाधीश होण्यासाठी आपल्याकडं कोणते गुण असले पाहिजेत तर मी जेव्हा माझं उत्तनला जिथं ज्युडिशियल अकॅडमी आहे तिथंसुद्धा माझं लेक्चर होत असतं, त्यांना मी एक कविता कायम ऐकवत असतो की जी मी आज तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. रामायणाचं जेव्हा युद्ध असतं तेव्हा राम आणि रावण असे दोघं एकमेकांच्या समोर उभे असतात. विभीषण जो असतो तो त्या रावणाकडे बघून थोडासा घाबरतो. तो रामाला म्हणतो की अरे रामा, तो रावण रथावरती आलेला आहे, महारथी आहे, त्याच्या अंगावरती चिलखत आहे, त्याच्या हातामध्ये चांगला बलाढ्य असा धनुष्य आहे, तुझ्याकडं तर काहीच नाही, तुझ्याकडं तर पायातले पादत्राणसुद्धा तू अयोध्येमध्ये काढलेले आहेत, अंगावरती चिलखत सोड साधं वल्कन घातलेलं असतं, संन्यासाचा पेहराव आहे, इतक्या मोठ्या रावणाला तू तोंड कसं देशील, त्याला हरवशील कसं, असं त्या विभीषणाच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. रामाने दिलेलं उत्तर प्रत्येक न्यायाधीशाने लक्षात ठेवण्यासारखं आहे असं मला वाटतं. मैथिली त्या जो वाल्मिक रामायण आणि नंतर तुलसीदासांचं जे रामायण आहे तर तुलसी रामायण जे अवधी भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यातलं वाक्य असं आहे, रावण रथी विरथ रघुवीरा, रावण रथी विरथ रघुवीरा, देख विभीषण भय विभुरा. त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली. ना आत ना रथ ना पदत्राना, कहुवित जीत बलवाना. तू कसा जिंकशील असं तो रामाला म्हणतो. रामाने दिलेलं उत्तर फार छान आहे. तो म्हणतो अरे माझ्याकडं सुद्धा रथ आहे, तू तो नीट पाहत नाही आहेस. आणि राम स्वतःच्या रथाचं वर्णन करतो जो प्रत्येक न्यायाधीशाकडे असला पाहिजे. सौरज धीरज दो रथ चाका, पेशन्स फॉरबेरन्स, सौरज धीरज दो रथ चाका असं रामाचं उत्तर आहे. बल विवेक ध्वज पताका, बल आणि विवेक लॉजिक हे माझ्या रथाचं ध्वज आहे. सत्य शील परहित घोडे, कॅरेक्टर, जजकडं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. सत्यशील हे माझे घोडे आहेत. क्षमा दया रथ जोडे. आणि पुढे तो असं म्हणतो की धर्म सारथी तो विजय हात जोडे. जेव्हा जेव्हा सत्य धर्म हा त्या न्यायमूर्तींच्या बाजूने असतो तेव्हा ह्या चंद्रचूड साहेबांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की किती जरी आणीबाणीच्या रूपाने 10 तोंडाचा रावण समोर आला
तरीसुद्धा साध्या वस्त्रातले आपले हे न्यायमूर्ती नीतिमत्तेच्या, चारित्र्याच्या आणि स्वतःच्या लॉजिकच्या बळावरती, राज्यघटनेच्या बळावरती, सत्याच्या बळावरती कितीही मोठ्या राजकीय शक्तीला धोबीपछाड करू शकतात. मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आज मला खरं दिलेला जो किंवा मी निवडलेला विषय आहे की जे आव्हाडसर घेत होते तो म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट. तर मित्रांनो, त्याच्यामधला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आजचं युग असं आहे, आता परवाच खरं तर शिवजयंती झालेली होती. मित्रांनो, शिवकालात तुकाराम महाराज असतील, ते ज्या पद्धतीचं जीवन जगत होते आणि तुमचे किंवा माझे आजोबा म्हणजे आत्तापर्यंत 150 वर्ष 100 वर्षापूर्वी जे जीवन जगत होते त्याच्यात फार फरक नव्हता. म्हणजे गेल्या 1000 वर्षामध्ये असणारं लोकांचं जीवन, तीच बैलगाडी असायची, तीच घोडागाडी असायची, तोच घोडा असायचा, तेच त्यांची शेती करण्याची, नांगर करण्याची पद्धती असायची. मात्र जशी इलेक्ट्रिसिटीची डेव्हलपमेंट झाली तसं तसं आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. आणि इलेक्ट्रिसिटीच्या बदलामुळे आणि पुढे इलेक्ट्रॉनिक्सच्या बदलामुळे आजची पिढी ही दर 4 ते 5 वर्षाने बदलत चाललेली आहे. जुनी असं म्हणतात की 2 पिढ्यांमधलं अंतर 30 वर्षाचं असतं. आजच्या पिढीमधलं अंतर म्हणजे मोबाईलमध्ये नवीन ॲप आला, नवीन टेक्नॉलॉजी आली की नवीन पिढी जन्माला आली असं तुम्ही समजायचं असतं. इतकं झपाट्याने हे जग इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं बदलत चाललेलं आहे. आणि ही जशी आनंदाची तशीच मित्रांनो आपल्याला मनामध्ये थोडीशी साशंकसुद्धा निर्माण करणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगतो. 1-1.5 महिन्यापूर्वी असंच ऑफिसमधनं मी रात्री उशिरा घरी आलो आणि मी पाहत होतो की अरे माझ्या मोबाईलमध्ये रात्री संध्याकाळ होईपर्यंत मेमरी सगळी फुल होऊन जायची. मला काय लक्षात यायचं नाही की असं का होतं आहे. थोडंसं मला काही टेक्नॉलॉजीचं फार कळत नाही, तशी आवड पण नाही. तर मग मी ते थोडा त्याच्यात सर्च घेतला तर मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या मोबाईलमध्ये एक असं सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं होतं की मी बोललेलं प्रत्येक कॉन्व्हर्सेशन आपोआपच रेकॉर्ड होत होतं. आता माझ्या मोबाईलमध्ये कोणीतरी असं सॉफ्टवेअर मला नकळत डाउनलोड केलं तर मी स्वाभाविकपणे माझ्या बायकोला विचारलं की अगं लग्नाला 14 वर्ष झालीत, इतक्या वर्षात तर कधी संशय नाही घेतला, आता 14व्या वर्षी तुला असं का वाटलं की माझ्या मोबाईलमध्ये असं कोणतं तरी सॉफ्टवेअर माझं संभाषण टेप करण्यासाठी करावं. ती म्हणली अहो खरंच मी काही डाउनलोड केलेलं नाही. मग मिसेसनी तिचा फोन तपासून पाहिला तर तिच्या मोबाईलमध्ये सुद्धा असंच एक सॉफ्टवेअर होतं. नंतर आम्हाला कळलं की आमचा 7 वर्षाचा मुलगा जो की 2रीला आहे त्यांनी हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं की माझ्या शाळेतले शिक्षक तुम्हाला फोन करतात कारण ऑनलाईन आहे, ते सांगताना माझ्याबद्दल तक्रार करत नाहीत, पण तुम्ही विनाकारण मला सांगता की ते असं म्हणले तसं म्हणले, खरोखर ते काय म्हटलेत हे मला ऐकायचं होतं, म्हणून मी तुमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलं. म्हणजे घरातला 7 वर्षाचा मुलगा 70 वर्षाच्या आजोबापेक्षा ह्या अशा टेक्नॉलॉजीमध्ये हुशार असू शकतो. आनंदाची गोष्ट आहे. तशीच भीतीदायकसुद्धा गोष्ट आहे. जसा ह्याचा चांगला वापर होतो तसा गैरवापरसुद्धा होऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा गैरवापर होतो तेव्हाच तर असे ॲक्ट्स, असे कायदेची उत्पत्ती होते, असे कायदे जन्माला येतात. मित्रांनो, आपला जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, आता मला माहीत नाही आव्हाड सरांनी काय काय शिकवलेलं आहे, पण इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं तुम्हाला बेसिक फिलॉसॉफी तर माहितीच आहे की 1872 साली जेम्स स्टेफननी हा कायदा आणलेला आहे. ब्रिटिश काळातला कायदा ब्रिटिशांनी तयार केला, पण आत्तापर्यंत फार कमी वेळा ह्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे. आणि आपल्याकडे नुकताच आलेला जो इलेक्ट्रॉनिक्स ॲडमिसिबिलिटी किंवा सेक्शन 65A आणि B या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दलचा कायदा आत्ताच 2000 साली आला आणि त्याच्याबद्दल इतकी संदिग्धता आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक वेळा कोलांट्या उड्या खाल्लेल्या आहेत. ते कसे आज मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. म्हणजे ब्रिटिशांचा इतका जुना कायदा, इतक्या कमी वेळा त्याच्यामध्ये संदिग्धता जाणवली, मात्र आपण अमेंडमेंट केलेल्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्याचा शोध लावण्यासाठी अनेक केस लॉमधनं इंटरप्रिटेशन करावं लागलं होतं आणि बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळ्या बेंचेसचे वेगवेगळे व्ह्यू होते. मित्रांनो, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ह्याला कायद्यामधली भगवद्गीता म्हटलं जातं. हा जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे ह्याला कायद्याची भगवद्गीता म्हटलं जातं. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की कोणत्याही कायद्याचं जर का उल्लंघन झालं तर ते थिओरॉटिकल स्वरूपाचं असतं. न्यायदान करण्यासाठी शेवटी जजेसला हा कायदा त्याच्यावरती सुपर इम्पोज करावा लागत असतो. म्हणजे एखादी चोरी घडली असेल, गुन्हा घडला असेल तर IPCचं उल्लंघन होतं.
सिव्हिल केस असेल तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट पार्टनरशिप स्पेसिफिक रिलीफचं उल्लंघन होतं. मात्र ते झालेलं उल्लंघन आपल्याला न्यायाच्या स्वरूपामध्ये जर कोर्टाकडनं हवं असेल तर शेवटी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हा लागतो. जज जेव्हा कोर्टामध्ये बसलेले असतात आणि एखादा गुन्हा घडलेला असतो, एखादा सुटाबुटा चष्मा लावलेला टाय घातलेला आरोपी आणि एखादा समजा थोडासा गावंढळ मळकट कळकट कपडे असणारा आरोपी, अशा दोघांपैकी एकाने गुन्हा केला आहे असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा नाही हा कोट घातलेला चष्मा लावलेला हा चांगला वाटतोय, आपण ह्याला खरं शिक्षा करायला नको, आणि हा स्वभावतः जो कळकट मळकट कपडे घातलेला आहे त्याचे डोळेसुद्धा थोडेसे लालबुंद आहेत, हाच गुन्हेगार असावा, ह्याला जन्मठेप देऊ, असं न्यायाधीशांना करता येत नसतं. स्वतःला काय वाटतं याला कोर्टामध्ये फारसं महत्त्व नसतं. झालेला गुन्हा हा एव्हिडन्सच्या माध्यमातून तोलायचा असतो आणि त्याच्यातनं न्याय द्यायचा असतो. हे कारण असल्यामुळे ह्याला कायद्यांची भगवद्गीता म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्याकडे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्यातले प्रिन्सिपल्स तुम्हाला आवड सरांनी सांगितले असतील की एव्हिडन्स हा लॅटिन शब्द एव्हिडरेमधनं आलेला आहे, टू शो. आज जो मी भाग घेणार आहे तो आहे सेक्शन 56, 57, 58 मग 59, 60 आणि 61पासून 65 आणि 65A आणि B म्हणजे आपलं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. तर प्रूफ ऑफ फॅक्ट असा जो चॅप्टर आहे तो मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सेक्शन 56 सांगतो की फॅक्ट्स ऑफ विच जज विल टेक ज्युडिशियल नोटीस नीड नॉट बी प्रूव्ड. बरोबर. फॅक्ट्स ऑफ विच जज शॅल टेक ज्युडिशियल नोटीस म्हणजे 57 सेक्शन दॅट नीड नॉट बी प्रूव्ड. 59 सेक्शन सांगतो की फॅक्ट्स ऑफ 56, 57, 58 58 सेक्शन सांगतो की फॅक्ट ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. हे 3 बेसिक सेक्शन झाले. मग त्याच्या पुढचा जो सेक्शन येतो तो म्हणजे आहे सेक्शन 56 आणि सेक्शन 57. 56 आणि 57 हे ओरल एव्हिडन्सचे सेक्शन आहेत. ते फार सोप्या पद्धतीने सांगतात की एव्हरीथिंग एक्सेप्ट कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स, सेक्शन 56. आणि सेक्शन 60 सांगतो की ओरल एव्हिडन्स इन ऑल केसेस शुड बी डायरेक्ट. ज्यांनी पाहिलं असेल, हू हॅज सीन ही शुड डिपोज, हू हॅज हर्ड ही शुड डिपोज, हू फॉर्म्युलेट्स ओपिनियन ही शुड कम बिफोर द कोर्ट. ओरल एव्हिडन्स हे डायरेक्ट स्वरूपाचं हवं असं सेक्शन 60 सांगतो. तुम्हाला वाटेल की हे आपल्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्येच सांगितलेलं आहे. आपल्याकडं रामदास स्वामींनी हे फार आधी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे जे रामदास स्वामी हे भूमंडळीचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म कुठं राहिला काही, महाराज तुम्हा कारणे, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल रामदास स्वामी सांगतात. एव्हिडन्स ॲक्टमधला सेक्शन 60 सुद्धा रामदास स्वामींनी आधीच सांगून ठेवलेला आहे. उद्दंडाचे उद्दंड ऐकावे, उद्दंडाचे उद्दंड ऐकावे, हिअरसे एव्हिडन्स, परी ते प्रत्ययी पाहावे, डायरेक्ट एव्हिडन्स, खरे खोटे निवडावे अंतर्यामी, ॲप्लिकेशन ऑफ ज्युडिशियस माइंड. उद्दंडाचे उद्दंड ऐकावे, परी ते प्रत्ययी पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. रामदास स्वामींना इंडियन एव्हिडन्स ॲक्टची फिलॉसॉफी मित्रांनो 300-400 वर्षापूर्वी माहीत होती. आता हा जो एव्हिडन्समधला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ही जी कन्सेप्ट आहे, तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असा शब्द पूर्ण एव्हिडन्स ॲक्टमध्ये कुठंही नाही. एव्हिडन्स ॲक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हे आलं होतं 2000च्या अमेंडमेंटनी. 2000 साली जी इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाली होती त्याच्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं इनकॉर्पोरेशन ह्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये झालेलं आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये कायद्यामध्ये जे जे अमेंडमेंट होतात ते आपलं पार्लमेंट स्वतःहून करतं तत्परतेने, असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. जगाशी आपण अनेक करार केलेले असतात, अनेक फॉरेन कंपनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि त्यांना भारतामध्ये कारभार करताना शाश्वती वाटावी म्हणून आपल्याकडे रेरासारखा कायदा येतो, लँड ॲक्विजिशनसारखा कायदा येतो, म्हणून आपल्याकडे अशा अमेंडमेंट होतात. मित्रांनो, इंग्लंडमध्ये ही अमेंडमेंट 1968 साली झाली होती, आपल्याकडे 2000 साली झाली. म्हणजे जग पुढं चाललं आहे, आपण मागं पडतोय, तेव्हा आपलं पार्लमेंट जागं होत असतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा 2000 साली अमेंड झाला आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याची व्याख्या सेक्शन 2T मध्ये केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मीन्स डेटा, रेकॉर्ड और डेटा जनरेटेड, साउंड और इमेज produced by computer which is stored
received or sent in any magnetic media, in any microfilm or computer generated microfiche म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अशी त्याची व्याख्या आहे. आणि ह्याप्रमाणे सेक्शन 3 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अमेंड झाला होता. आणि जिथं एव्हिडन्सची व्याख्या सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे, एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तुम्हाला ती व्याख्या माहितीच असेल की ओरल एव्हिडन्स म्हणजे ऑल द स्टेटमेंट्स विच द कोर्ट रिक्वायर्स और परमिट्स टू बी मेड बाय द विटनेसेस in matters of fact under inquiry is such statements are termed as oral evidence. And all documents including electronic record for inspection of the court is documentary evidence. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा समावेश झालेला आहे. 61 सेक्शन सांगतो की एव्हिडन्स हा प्रायमरी स्वरूपात किंवा सेकंडरी स्वरूपामध्ये असतो. 62 सांगतो की प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय, ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल सेल्ड म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स. 63 सेक्शन सांगतो सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे काय, ओरिजिनल उपलब्ध नसेल तर त्याची फोटोकॉपी, त्याची सर्टिफाईड कॉपी किंवा त्याचं ओरल कंटेंट म्हणजे सुद्धा सेकंडरी एव्हिडन्स 63 सेक्शन सांगतो. 64 सेक्शन सांगतो की एव्हिडन्स इन ऑल केसेस शुड ऑलवेज बी प्रूव्ड, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन ऑल केसेस शॅल ऑलवेज बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स. तो डॉक्युमेंट स्वतःच हजर करायला हवा. जेव्हा जेव्हा तो उपलब्ध नसतो तेव्हा तेव्हा सेकंडरी एव्हिडन्स तुम्हाला द्यावं लागतं. हे इथपर्यंत एव्हिडन्स ॲक्टची पार्श्वभूमी. आता पुढे आपल्याला जो चर्चेचा विषय आहे तो आहे 61A आणि 65A आणि 65B. मित्रांनो, 65A आणि 65B ही पूर्ण एव्हिडन्स ॲक्टमध्ये झालेली क्रांती आहे. एव्हिडन्स ॲक्टमध्ये झालेली क्रांती आहे कारण तुमच्या आणि माझ्यामधला कोणताही सिव्हिल स्वरूपाचा खटला असेल, टायटल डॉक्युमेंटच्या बद्दलचा खटला असेल तर ओरिजिनल सेल्ड कोर्टामध्ये द्यावं लागतं. बरोबर. ओरिजिनल नसेल, हरवलं असेल, समोरच्याकडे असेल, तुमच्याकडे उपलब्ध नसेल तेव्हा परमिशन घेऊन सेकंडरी एव्हिडन्स द्यावं लागतं असं एव्हिडन्स ॲक्ट सांगतो. मात्र इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स स्वभावतः इतकं तरल स्वरूपाचं आहे, इतकं नश्वर स्वरूपाचं आहे, इतकं नष्ट होण्याच्या स्वरूपातलं आहे, नश्वर स्वरूपातलं आहे की ह्याच्यासाठी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 65A आणि Bने एक एक्सेप्शन कार्व आउट केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल आपल्या मोबाईलला व्हॉट्सअपचं स्टेटस असतं. बरोबर. किती वेळ आपल्या मोबाईलला व्हॉट्सअपचं स्टेटस राहतं? 24 तास. तुम्ही एखाद्या माणसाबद्दल एखादं आक्षेपार्ह किंवा एखादं ऑप्सिन काहीतरी त्याला खटकेल, बदनामीकारक एखादा मजकूर व्हॉट्सअपच्या स्टेटसला, फेसबुकच्या स्टेटसला जर टाकला, त्याची बदनामी तर झाली. बरोबर. पण जर का त्याला ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करायची असेल आणि जज म्हणले की घेऊन ये तुझा मोबाईल, तर तो मोबाईल कोर्टामध्ये आणेपर्यंत व्हॉट्सअपचं स्टेटस निघून गेलेलं असतं. म्हणजे एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधला इतका नश्वर स्वरूपाचा आहे हे त्या कायदा करणाऱ्या लोकांना माहीत होतं. म्हणून व्हॉट्सअपमधल्या स्क्रीनचं काढलेलं प्रिंटआउटसुद्धा ओरल किंवा डायरेक्ट एव्हिडन्ससारखं त्याला ट्रीटमेंट दिली जाते. ओरिजिनल सेल्ड दाखल करावं लागतं, नाहीतर मग सेकंडरी एव्हिडन्स 65 प्रमाणे द्यावा लागतो. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स एकमेव असं 65A आणि B मध्ये झालेली क्रांती आहे की मोबाईल तुम्ही द्यायची गरज नाही. फेसबुकमधलं तुमचं एखादं वेबपेजचं प्रिंटआउट काढलं आणि त्याला 65B4 प्रमाणे सर्टिफिकेट स्टेपल केलं की ते आपोआपच ओरिजिनल होऊन जातं असं कायदा सांगतो. त्याच्या मागची भूमिका ही आहे की कायदा करणाऱ्या लोकांना माहिती होतं की हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स नश्वर स्वरूपाचं आहे. सेक्शन 65A आणि 65B हे फार महत्त्वाचे सेक्शन आहेत या आपल्या प्रूव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समधले. सेक्शन 65A असं सांगतो की स्पेशल प्रोव्हिजन्स ॲज टू एव्हिडन्स रिलेटिंग टू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. द कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, नीट ऐका, 65A असं सांगतो, स्पेशल प्रोव्हिजन्स ॲज टू इन्फॉर्मेशन इन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. द कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड, शब्द आहे मे बी प्रूव्ड ॲज अकॉर्डन्स विथ सेक्शन 65B. मित्रांनो, एक आपण कायम लक्षात घ्यायचं, हा जो शब्द आहे ना मे बी, याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची सुद्धा दिशाभूल झालेली होती. न्यायाधीशाने आणि वकिलाने
शब्द आपण कसे वापरतो ह्याच्यावरती फार लक्ष ठेवायचं असतं. अगदी आपल्या वकिली व्यवसायामध्ये कॉमा फुलस्टॉपने सुद्धा अर्थाचा अनर्थ होतो. सुप्रीम कोर्टाची जी दिशाभूल झालेली आहे ही ह्या 65A मधल्या मे बी या 2 शब्दांच्यामुळे झालेली आहे. आपल्याकडे शनिवारवाडा आहे. तुम्हाला नारायणराव पेशवे माहिती असतील. राघोबा दादांना स्वतः पेशवे व्हायचं होतं म्हणून ते त्या मारेकऱ्यांना पत्र लिहितात की नारायण पेशवे यांना धरा म्हणजे पकडा. त्यांची ती काकू असते आनंदीबाई, ती ते खोडते आणि मा करते. धचा मा झाला असं आपण म्हणतो. धचा मा म्हणजे ते त्याचा अर्थ मारा असं होतं. म्हणजे कायद्यामध्ये किंवा आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा एक अक्षर बदललं तर त्या नारायण पेशवेंना त्यांचा जीव गमवायला लागलेला होता. तुम्हाला एक अजून आपल्या ह्या वकिली व्यवसायामध्ये पंक्च्युएशन म्हणजे फुलस्टॉप कॉमा याला सुद्धा किती महत्त्व आहे तुम्हाला सांगतो. एक असं इंग्लिशमधलं वाक्य घ्या, महिलांसाठी खटकणारं वाक्य आहे पण आपण एक अभ्यास करतो या दृष्टिकोनातून तुम्ही ते ऐका. ते वाक्य असं की अ वुमन विदाऊट हर मॅन इज नथिंग. अ वुमन म्हणजे एक स्त्री तिच्या पुरुषाशिवाय म्हणजे नवऱ्याशिवाय तिचं काहीही अस्तित्व नाही असं ते वाक्य. अ वुमन विदाऊट हर मॅन इज नथिंग आहे की नाही. स्त्री वर्गाला आपल्या भगिनींना खटकणारं वाक्य. शहाणा माणूस जर त्याच्या एका ठिकाणी एक कॉमा लावला ना त्याचा पूर्ण अर्थ बदलतो. आणि तो कॉमा कसा, अ वुमन कॉमा विदाऊट हर कॉमा मॅन इज नथिंग. 2 कॉमा तुम्ही त्या वाक्यामध्ये जर का लावले तर आधी अर्थ असा निघत होता की ती स्त्री आपल्या नवऱ्याशिवाय अस्तित्वहीन आहे. 2 ठिकाणी जर तुम्ही कॉमा लावला की अ वुमन कॉमा विदाऊट हर तिच्याशिवाय कॉमा मॅन इज नथिंग म्हणजे त्या स्त्रीशिवाय तिच्या नवऱ्याचं काहीही अस्तित्व नाही. असे 2 वेगवेगळे अर्थ एका कॉमानी तयार होतात. हे आपण वकिलांनी आणि हू घातलेल्या न्यायाधीशांनी कायम लक्षात ठेवायला हवं. सुप्रीम कोर्टाची पण जी गफलत झालेली होती ती सेक्शन 65A मधल्या मे बीमुळे झालेली होती. 65B सेक्शन त्याच्या पुढचा 65B की जो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चर्चेचा सेक्शन आहे. 65B असं सांगतो, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन दिस ॲक्ट. नॉट विथस्टँडिंग हा शब्द आला म्हणजे खालचं वाचायचं वरचं सगळं विसरून जायचं किंवा वरचं झाकून टाकायचं. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन दिस ॲक्ट whenever any information in any electronic record, notwithstanding anything contained in this act, any information in the electronic record is printed on a piece of paper or is stored, copied, recorded in any optical or magnetic media generated by the computer shall be deemed to be a document. ह्याचा शब्द कायद्याचे क्लिष्ट असतात. हे असे सेक्शन्स पाठ करावे लागतात. पण ह्याचं थोडक्यात अर्थ असा आहे की एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जर तुम्ही कागदावरती प्रिंटआउट काढलं, एखाद्या ऑप्टिकल किंवा मॅग्नेटिक, ऑप्टिकल म्हणजे आपल्याकडे असते ती CD दॅट इज ऑप्टिकल मीडिया. मॅग्नेटिक म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये असणारं हार्ड डिस्क ते आहे मॅग्नेटिक मीडिया. अशा स्वरूपाचं कोणतंही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट तुम्ही कागदावरती प्रिंट केलं किंवा एखाद्या CD पेनड्राईव्हमध्ये प्रिंट केलं तर त्याला डॉक्युमेंटचा दर्जा द्यावा असं हा सेक्शन सांगतो. केव्हा दर्जा द्यायचा, वेन द प्रोव्हिजन्स ॲज टू इन्फॉर्मेशन अँड द कम्प्युटर इन क्वेश्चन आर सॅटिस्फाईड. देन म्हणजे ह्या सेक्शनमध्ये दिलेले त्या इन्फॉर्मेशनबद्दलचे प्रोव्हिजन्स, कॉम्प्युटरबद्दलचे प्रोव्हिजन्स जर तुम्ही ह्यांना त्याची पूर्तता केली तर मग त्या सेक्शन फार इंटरेस्टिंग सेक्शन आहे. कसं आहे, कायद्याचे सेक्शन तुम्ही जितकं चिंतन करून ऐकता तितकी तुम्हाला त्याच्यातली मजा येते, तितकं तुम्हाला त्याच्यातलं गांभीर्य किंवा तुम्हाला त्याच्यातली डेप्थ जाणवते. नामदेव महाराज असं म्हणतात की उजळला दीप चैतन्याचा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीची एक ओवी अनुभवली तर त्याच्यातनं एक वटवृक्ष अर्थाचा तयार होतो. कायद्याचे प्रोव्हिजनसुद्धा मित्रांनो असेच असतात. हा सेक्शन 65B शांत डोक्याने जर तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याच्यातला मतितार्थ लक्षात येतो की कोणतंही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कागदावरती असू किंवा CD पेनड्राईव्हमध्ये असू त्याला आता डॉक्युमेंटचा दर्जा दिलेला आहे. आणि पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे की ह्या सेक्शनमध्ये असणाऱ्या अटींची जर तुम्ही पूर्तता केली तर मग तुम्हाला दुसरं ओरिजिनल
डायरेक्ट एव्हिडन्स देण्याची गरज नाही. इफ कंडिशन्स ॲज टू इन्फॉर्मेशन अँड द कम्प्युटर आर सॅटिस्फाईड, देन ॲज फार ॲज ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज कन्सर्न, देर शॅल बी नो फर्दर प्रूफ or further demand of original and it will be treated as direct evidence. हे जे 4-5 वाक्य आहेत ही इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये झालेली क्रांती आहे. ही इंडियन एव्हिडन्स ॲक्टला दिलेली कलाटणी आहे. सेक्शन 65 पार्ट 2 असं सांगतो की कॉम्प्युटर म्हणजे काय, रेकॉर्ड म्हणजे काय. त्यात असं सांगितलं आहे की तो कॉम्प्युटर इट शुड बी रेग्युलरली यूज्ड टू स्टोअर अँड प्रोसेस इन्फॉर्मेशन बाय द पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल. सेक्शन 65B सब क्लॉज 2 त्याच्यातलं सब पॉईंट 1. दुसरं असं सांगतो की द इन्फॉर्मेशन शुड बी रेग्युलरली फेड इन द कम्प्युटर इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. हा दुसरा सब. हे तुम्हाला ह्या सगळ्यांचे मी अर्थ सांगतो. त्यातलं तिसरी प्रोव्हिजन अशी आहे की कॉम्प्युटर शुड बी रेग्युलरली फंक्शनिंग थ्रू आउट द सेड पिरियड. त्या संपूर्ण कालावधीमध्ये तो असं होऊ नये की त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही मुद्दामून मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. एखाद्या CCTVचा रेकॉर्ड, CCTV कायमच बंद होतं आणि आज अचानक चालू झालं आणि त्याच्यात तुम्ही अचानक एखादं चित्र कुठून तरी डाउनलोड केलं, असं करता कामा नये म्हणून हे प्रोव्हिजन टाकलेले आहेत. 65B सब क्लॉज 2 त्याच्यातलं सब क्लॉज 4 असं सांगतो की इन्फॉर्मेशन विच इज डिससेमिनेटेड, त्याच्यातनं काढलेली पेनड्राईव्हमधली जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा तुम्ही बिनचूकपणे कोणत्याही सॉफ्टवेअरच्या मॅन्युप्युलेशन शिवाय काढता आली पाहिजे. आजकाल असे सॉफ्टवेअर आहेत की मी बोललेला आवाज एखाद्या सिने तारकाच्या आवाजासारखा सुद्धा काढणारे सॉफ्टवेअर आहेत. हे त्या कायदा करणाऱ्यांना माहिती होतं म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की रीतसर कोणतंही मॅन्युप्युलेशन कोणत्याही चाळणीशिवाय ती इन्फॉर्मेशन तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करा म्हणून हा सब क्लॉज दिलेला आहे. आणि मग जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे 65B सब क्लॉज 4 आणि सब क्लॉज 5 ज्याच्यामध्ये सर्टिफिकेटची अट घातलेली आहे. हा जो सर्टिफिकेटचा मुद्दा आहे हा सुप्रीम कोर्टाला सुद्धा कन्फ्यूज करणारा होता. हा कायदा असं म्हणतो की जेव्हा कधी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तुम्हाला डॉक्युमेंट म्हणून कोर्टामध्ये ॲडमिसिबल करायचं असतं तेव्हा त्या कागदाला व्हॉट्सअपचा मेसेज जो प्रिंटआउट काढलेला आहे त्याला सर्टिफिकेट स्टेपल करायचं असतं, मगच ते ॲडमिसिबल होतं असं 65B सब क्लॉज 4 सांगतो की सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. म्हणजे वेन any person is inclined to give any electronic record as evidence in the court, that should be accompanied by a certificate in the prescribed format. आणि त्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं वर्णन करावं लागतं. एखादं व्हॉईस रेकॉर्डिंग असेल तर ते कोणत्या फॉर्मॅटमधलं आहेत, MPG फॉर्मॅट, आता मला त्याच्यातलं एवढं माहीत नाही, पण वेगवेगळ्या फॉर्मॅट्सचं वर्णन करावं लागतं. दुसरं ते कोणतं डिव्हाइस होतं याचं वर्णन सर्टिफिकेटमध्ये करावं लागतं आणि कशा पद्धतीने तो डेटा रिट्रीव्ह केलेला आहे असं वर्णन सर्टिफिकेटमध्ये करावं लागतं. तेव्हाच तो एव्हिडन्स व्हॅलिड ग्राह्य होतो. आणि सर्टिफिकेट कोणी द्यायचं असतं तर कायद्याने ते सुद्धा सांगितलेलं आहे की द सर्टिफिकेट शुड बी गिवन बाय द पर्सन हॅव्हिंग ऑफिशियल पोझिशन ओव्हर द डिव्हाइस. एखादा समजा तुमचं वकिलाचं ऑफिस आहे, वकिलाच्या ऑफिसमध्ये एक 10 कॉम्प्युटर ठेवलेले आहेत. 10 कॉम्प्युटरमधलं एखाद्या कॉम्प्युटरमधलं एक्स्ट्रॅक्ट कोर्टामध्ये तुम्हाला सादर करायचं आहे तर ऑफिसमधल्या सिनियरचं सर्टिफिकेट अपेक्षित नाही. रिलायन्स कंपनीमधलं एखादं ऑफिस असेल तर अंबानीचं सर्टिफिकेट नको आहे. तिथं काम करणारा जो ऑफिस बॉय असेल तो कॉम्प्युटर रोज ऑपरेट करतो, हू इज इन द ऑफिशियल पोझिशन, त्याचं सर्टिफिकेटचा निकष त्याच्याकडनं सर्टिफिकेट मिळणं आवश्यक आहे असं कायद्याची अपेक्षा आहे. इज द पॉईंट क्लिअर? आता मित्रांनो हे झाले कायद्याचे प्रोव्हिजन. हे थोडे क्लिष्ट असतात, तुम्हाला हे थोडेसे ऐकताना रटाळवाने वाटतात. इंटरेस्टिंग करून तुम्हाला आता मी केस लॉच्या स्वरूपाने सांगतो. मित्रांनो असं आहे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हे का APP असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा जजेससाठी महत्त्वाचं आहे त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. मी दिल्लीला जिथे राहतो त्याला मयूर विहार नावाचा एरिया म्हणतात. दिल्लीच्या मयूर विहार एरियात मी राहतो. तिथं साऊथ इंडियन लोक बऱ्यापैकी दिल्लीत माझ्या भागामध्ये राहतात. साऊथ इंडियन लोकांना स्वतःही अंगावर दागिने भरघोस घालण्याची आवड असते आणि त्यांच्या मंदिरातल्या देवांना सुद्धा ते भरपूर दागिने घालतात. तर मयूर विहारमध्ये रात्री
3-3:30 वाजता त्या मंदिरात चोरी झालेली होती आणि देवाचे सगळे दागिने ते चोर घेऊन पसार झालेले होते. त्यांना कसं पकडलं माहिती आहे का मित्रांनो? पोलिसांनी त्यांना एका दिवसामध्ये पकडलेलं होतं. पोलिसांनी फक्त त्या मंदिरातला CCTV काढला. त्यांनी सगळ्यांनी चेहरे, जसं आपण आत्ता करोनामध्ये चेहरे झाकतो तसे त्यांनी चेहरे झाकलेले होते, त्यामुळे ते काही ओळखू येत नव्हते. पोलिसांनी पाहिलं की अरे ह्याच्यातला एक माणूस बाहेर उभा राहून आतल्या चोरांना फोनवरती सांगतोय, फोनवरती संभाषण करतोय. एवढंच फक्त पोलिसांनी पाहिलं. कळलं? पोलिसांनी लगेच त्या मोबाईल टॉवर तिथं जे कोणते होते त्या कंपनींना फरमान काढला की रात्री 3:30 वाजता तुमच्या ह्या मोबाईल टॉवरचा वापर करून कोणाकोणाचं संभाषण झालेलं आहे त्याची माहिती द्या. आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की फक्त 3 ते 4 मोबाईल्सच तेव्हा संभाषणच्या ऑपरेटिंग स्टेटमध्ये होते. त्या 3 मधले 2 तर मयूरविहारमधलेच लोक होती. एक मात्र त्याचं लोकेशन हे प्रथमतः ह्या मोबाईल टॉवरच्या अंतर्गत आलेलं आहे. म्हणजे हा माणूस इथला, त्या एवढ्याशा धाग्यावरनं त्यांनी त्या चोरांचा छडा पाडला आणि त्यांना अटक केली एका दिवसाच्या. हे आहे बदलत्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं महत्त्व. जसं जुन्या काळामध्ये तुम्हाला लिहिता येतं का नाही म्हणून तुम्ही साक्षर किंवा तुम्ही अडाणी असं संबोधलं जात होतं. आजच्या युगामध्ये तुम्हाला ABCD अ आ इ ई आली नाही तरीसुद्धा तुम्ही अडाणी नाहीत. मात्र जर तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरता आलं नाही तर आजच्या युगामध्ये तुम्ही अडाणी आहात. कारण आज तुम्हाला लिखित स्वरूपाची ABCD येण्याची गरज नाही. असे सॉफ्टवेअर गुगलच्याकडे आहेत की तुम्ही ज्या स्पीडने बोलता तुमच्या मातृभाषेमध्ये गुगल त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतं. इंग्लिश येण्याची गरज आज उरलेली नाही. मात्र मोबाईल तुम्हाला हाताळता आला पाहिजे. नाही आला तर मग तुम्ही अडाणी आहात. ही आता साक्षरतेची नवीन डेफिनेशन झालेली आहे. सुप्रीम कोर्टचे याच्याबद्दलचे केस लॉ मी तुम्हाला सांगतो. एक 4-5 केस लॉ फार महत्त्वाचे आहे की सुप्रीम कोर्टाची गफलत का झालेली होती आणि ह्या सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्हाला एखाद्याने दिलेलं एखादं अर्वाच्य वाक्य व्हॉट्सअपच्या स्टेटसवरचं तुम्ही जेव्हा प्रिंटआउट काढता कोर्टामध्ये त्या कागदाला किंमत नाही जोपर्यंत 65B सब क्लॉज 4 मधलं सर्टिफिकेट तुम्ही त्याला जोडत नाही. आणि हे सर्टिफिकेटबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा विसंगती होती. सुप्रीम कोर्टाच्या व्ह्यूमध्ये वेगवेगळ्या जजमेंट्सचं सुप्रीम कोर्टामध्ये जन्म झाला. सगळ्यात पहिलं इंडेक्स जजमेंट 2005 सालचं म्हणजे स्टेट ऑफ NCT वर्सेस नवज्योत संधू. स्टेट ऑफ NCT वर्सेस नवज्योत संधू फार इंटरेस्टिंग केस होती. 2000 साली पार्लमेंट आपल्या लोकसभेवरती आतंकवाद्यांनी अटॅक केलेला होता. काही आतंकवाद्यांना पोलिसांनी सिक्युरिटी गार्डने तिथल्या तिथेच गोळी घालून ठार केलेलं होतं. काही आतंकवादी त्यातनं पळाले. ही केस म्हणजे मी सांगतो ते केसेस फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने कसा व्ह्यू घेतला आणि तो व्ह्यू का चुकला होता त्यावेळी आणि आत्ताची काय पोझिशन आहे. कारण हा तुम्हाला आता रोजच्या तुमच्या कोर्ट प्रॅक्टिसमध्ये लागणारा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची ॲडमिसिबिलिटी. तुम्ही जज असा किंवा APP असा काही असा हा तुम्हाला लागणार आहे. तर काही आतंकवाद्यांना त्यांनी पकडलं. ते दिल्ली आणि दिल्लीमधनं जम्मू काश्मीर आणि तिकडनं पाकिस्तानमध्ये पलायन करणार होते. त्या आतंकवाद्यांना पकडलं, त्यांचे मोबाईल जप्त केले. त्यांचे जेव्हा मोबाईल जप्त केले तेव्हा त्या मोबाईल्समधनं त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट्स ते जे काही कॉन्व्हर्सेशन ते सगळं कोर्टासमोर शेवटी सादर झालं. आणि त्या मोबाईलचा CDR म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड ही मित्रांनो फार घातक गोष्ट आहे. आजच्या जमान्यामध्ये मोबाईल म्हणजे तुमची जन्मकुंडली आहे. एखादा माणसाचं वर्तन कसं तर तुम्ही त्याचा मोबाईल पोलिसांना दिला आणि 1 आठवड्याचं तुमचं कॉल रेकॉर्ड जर का पोलिसांनी त्याचा अभ्यास केला तर हा माणूस सकाळी 8 वाजता उठतो, 9 वाजता तयार होतो, पहिला फोन त्याच्या क्लर्कला किंवा ज्युनियरला करतो, 9 वाजता गाडीतून निघतो, सुप्रीम कोर्टात जातो. मग सुप्रीम कोर्टामध्ये किती वेळ असतो, सुप्रीम कोर्टामध्ये असताना फोन उचलतो का उचलत नाही, म्हणजे कामधंदे करतो का कॅन्टीनमध्ये आपल्या गप्पा मारतो, 4 वाजता गाडीने येतो का मेट्रोने येतो, हे कॉल डेटा रेकॉर्डवरनं पोलिसांना कळू शकतं. कुणाचाही मोबाईल जर का हस्तगत पोलिसांनी केला आणि 7 दिवसाचा फक्त अभ्यास केला
तर तो माणूस कोणता व्यवसाय करतो, कुणाशी किती वेळ बोलतो, त्याचे कुणाशी कसे संबंध आहेत, हे पोलिसांना तुमचं कॉन्व्हर्सेशन न ऐकता सुद्धा कळू शकतं. की तुम्ही किती वाजता घरातनं तुम्ही चालत कोर्टात गेलात, सायकल किंवा मोटरसायकलवरती गेलात, मेट्रोनी गेलात, ह्याचासुद्धा छडा लागतो. 2 तासापूर्वी अरविंद आव्हाड दिल्लीला होते आणि 2.5 तासात जर ते पुण्याला आलेले आहेत, म्हणजे ते ट्रेननी तर काय आलेले नाहीत, फ्लाईटनीच आलेले आहेत, हे पोलिसांना कळतं. म्हणून मित्रांनो, ह्या आतंकवाद्यांचा CDR हस्तगत केलेला होता. तो CDR हस्तगत करताना 65B मध्ये मॅन्डेटरी असणारं सर्टिफिकेट प्रॉसिक्युशनने दिलेलं नव्हतं. आणि तेव्हा डिफेन्सच्या काउन्सिलनी पहिला आक्षेप घेतला की ह्याच्यामध्ये 65Bचं सर्टिफिकेट नाही, फक्त एक्सपर्ट 45A अंतर्गत जो इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट असतो, त्याला नोडल ऑफिसर असं म्हणतात, त्याचं फक्त ओपिनियन आहे. असं ओपिनियन ह्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत ॲप्लिकेबल नाही, कारण ह्याला सर्टिफिकेट नाही. असा आक्षेप त्या आतंकवाद्यांचा डिफेन्सच्या काउन्सिलचा सुप्रीम कोर्टामध्ये होता. केस कळाली तुम्हाला? सुप्रीम कोर्टाची गफलत काय झाली तुम्हाला सांगतो. सुप्रीम कोर्ट म्हणालं की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि हा जो CDR आहे, हा असा काही कोणत्या इझिली मुवेबल स्वरूपाचा नाही. ते मोठे मोठे सर्व्हर असतात, त्यांना तुम्ही हलवू शकत नाही. मग जर मोठे मोठे सर्व्हर आहेत, त्यांना हलवू शकत नाही, मग स्वाभाविकपणे सेकंडरी एव्हिडन्समध्ये असं दिलेलं आहे की वेन ओरिजिनल इज नॉट इझिली मुवेबल. 65 सेक्शन जर तुम्ही वाचला तर तो असं सांगतो की सेकंडरी एव्हिडन्स वेन परमिसिबल. सेकंडरी एव्हिडन्स तेव्हा परमिसिबल असतो जेव्हा ओरिजिनल इझिली हलवता येत नाही. सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं होतं की अरे नसेल सर्टिफिकेट, पण ते जे काही ते सर्व्हर्स आहेत, कॉल डेटा आहे, ते हलवण्यासारखे नाहीत. एक्सपर्ट ओरल एव्हिडन्स देतोय. मग 65B मधलं सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. आपण 63 आणि 65 हे 2 सेक्शन वाचू आणि इलेक्ट्रॉनिक, माझे शब्द नीट ऐका, हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स 63 आणि 65च्या चष्म्यातनं पाहू. लक्षात आलं? परत सांगू, सुप्रीम कोर्ट चुकलं इथं. सुप्रीम कोर्ट म्हणलं इथे की जर का सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, आणि जर का ते कॉल रेकॉर्डचे फक्त कागदावरती प्रिंटआउट आहे, एक एक्सपर्ट त्याचं ओपिनियन देतोय, मग जसं आपण ओरिजिनल हरवलं असेल, ओरिजिनल हलवता येत नसेल, मग जसं आपण 65 प्रमाणे ते ॲडमिसिबल करतो तसं आपण ह्याला ॲडमिसिबल करणार आहोत. आणि सुप्रीम कोर्टाने त्याला तेव्हा सर्टिफिकेट शिवाय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲडमिसिबल करून घेतलं होतं ह्या नवज्योत संधूच्या केसमध्ये 2005 साली. आणि 65Bचं सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही असं तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणलेलं होतं. सुप्रीम कोर्टाची ही गफलत का झाली तर 2 शब्दांच्यामुळे. 65A मध्ये असणारा जो मे बी आहे ना, मे बी, तुम्हाला आव्हाड सरांनी सांगितलं असेल की मे बी म्हणजे काय, शाल बी, शाल प्रिझ्यूम, मे प्रिझ्यूम, कन्क्लुझिव्ह प्रूफ, मला वाटते हे सगळं तुमचं झालं असावं. मे बी म्हणजे कोर्टाकडे डिस्क्रिशन आहे की सर्टिफिकेट घ्या किंवा घेऊ नका, 65B वाचा किंवा वाचू नका. सुप्रीम कोर्टाने तो अर्थ लावला आणि सर्टिफिकेटची गरज नाही आणि तो कागद पुरेसा आहे, सर्टिफिकेट त्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या शिवाय, असं सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं. 9 वर्ष हे जजमेंट अस्तित्वात राहिलं. आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या PV अनवर केस, फार इंडेक्स केस आहे, PV अनवर वर्सेस BK बशीर 2014 साली सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींनी दिलेलं हे जजमेंट. म्हणजे असं म्हटलं जातं की द पॉवर ऑफ द लॉयर इज इन द अनसर्टन्टी ऑफ द लॉ. कायदा संदिग्ध आहे. सुप्रीम कोर्ट अशा कोलांट्या उड्या मारतं म्हणून आमच्यासारख्यांची वकिली चालते. असं पॉवर ऑफ द लॉयर इज इन द अनसर्टन्टी ऑफ द लॉ. कायदा जर का 2+2 4 इतका स्पष्ट असला असता तर मग फक्त न्यायाधीशच उरले असते, वकिलांची गरज नसली असती. पण कायद्यात तसं नसतं आणि वकिलाची खासियत ही असते की तो कायद्याचा किस काढतो, आपण तो काढायला हवा, ही आपल्याकडं ज्युरिस्प्रुडन्सची सुद्धा अपेक्षा आहे. PV अनवर वर्सेस BK बशीरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की नवज्योत सिंधूच्या केसमध्ये सर्टिफिकेट नसलं तरी चालेल, ही केस आम्ही ओव्हररूल करतो. नवज्योत सिंधू केस वॉज ओव्हररूल्ड इन PV अनवर BK बशीर. It was specifically held whenever electronic evidence is to be held admissible in courts, no oral evidence is accepted.
इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटरी एव्हिडन्सबद्दल असं एक्सपर्टचं दिलेलं ओपिनियन किंवा ओरल एव्हिडन्स ॲडमिसिबल नाही. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज ॲडमिसिबल इन सेकंडरी फॉर्म ओनली इफ ॲकंपनीड बाय सर्टिफिकेट. 65B मध्ये असणारं सर्टिफिकेट जर तुम्ही दिलं तरच ते व्हॅलिड होतं. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की 65A मध्ये मे बी असा शब्द आहे, पण 65B मध्ये 65B मध्ये नॉट विथस्टँडिंग असा शब्द आहे. नॉट विथस्टँडिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये बाकी सगळं विसरा, फक्त 65B वाचा असा अर्थ तुम्ही आता काढायचा. आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स द्यायचं असेल तर सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. पुढे असं त्यांनी सांगितलं की जनरलिया स्पेशलिबस नॉन डेरोगांट, म्हणजे जेव्हा स्पेशल कायदा, स्पेशल प्रोव्हिजन जेव्हा कायद्यामध्ये समाविष्ट केलेली असते, अशा इंडियन एव्हिडन्स किंवा कोणत्याही कायद्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजनला जनरल प्रोव्हिजनपेक्षा जास्त प्राधान्य असतं. सुप्रीम कोर्ट असं म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये असणारे 65A आणि B शब्द नीट ऐका. इट इज अ सेल्फ कंटेन्ड कोड विदिन इटसेल्फ. दिसायला जरी हा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट तुम्हाला एक वाटतो, पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हस्तक्षेप करतं किंवा त्याची ॲडमिसिबिलिटी असते, हा कायदा विसरून जायचा. त्याच्यातलं फक्त 65A आणि 65B वाचायचं. सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींच्या नंतर विक्रम सिंगच्या केसमध्ये 2017 साली पुन्हा प्रश्न होता की समजा एखाद्या माणसाने तुम्हाला खंडन, ह्या केसमध्ये विक्रम सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2017ची केस, खंडणीसाठी त्याला फोन यायचे. त्याच्या मुलाला किडनॅप केलेलं होतं. त्यांनी ते कॉन्व्हर्सेशन टेप रेकॉर्ड केलेलं होतं आणि टेप रेकॉर्ड केलेलं ओरिजिनल रेकॉर्ड त्यांनी पोलिसांना देऊन टाकला. फरक लक्षात घ्या. व्हॉट्सअप मेसेजचं प्रिंट काढलं म्हणजे तुम्ही पोलिसांना कोर्टाला मोबाईल दिलेला नाही. मात्र ह्या फोनमध्येच तुम्ही एखाद्याचं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि असाच्या असा मोबाईल तुम्ही कोर्टाला देऊन टाकला, मग सर्टिफिकेटची गरज नाही. लक्षात आलं? जेव्हा ओरिजिनलचं प्रिंटआउट काढता, पेनड्राईव्हमध्ये कॉपी करता, एखाद्या मॉलमधलं CCTVचं फुटेज, मॉलवाला तर काय त्याचं तुम्हाला CDR घेऊन जाऊन देणार नाही. तो म्हणेल तुमचं पेनड्राईव्ह आणा आणि तुमचा जो काही रेकॉर्ड आहे तो घेऊन जा. पेनड्राईव्हमध्ये तुम्ही ते काढलं मग सर्टिफिकेट लागतं. मात्र त्या मॉलमधला अख्खाच्या अख्खा DVR, तुमच्या घरातला अख्खाच्या अख्खा DVR तुम्ही काढला, उचलला, कोर्टात आणला, मग सर्टिफिकेटची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टने विक्रम सिंगच्या केसमध्ये 2017 साली सांगून ठेवलेलं आहे. वेळ आहे ना सर? हे जजमेंट आहे शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश. हे 2018 सालचं जस्टिस आदर्श गोयल, जे आपल्याकडे NGT नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलला गोयल साहेब होते, आणि उदय ललित साहेब, या दोघांनी 2 सुप्रीम कोर्ट न्यायमूर्तींनी हे दिलेलं जजमेंट आहे शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश. फार इंटरेस्टिंग केस आहे. सेक्शन 65B असं सांगतो की सर्टिफिकेट कुणी द्यायचं, तर एखादी रिलायन्स कंपनीमध्ये अंबानीने सर्टिफिकेट नाही द्यायचं. त्या कॉम्प्युटर ज्याचं प्रिंटआउट काढून कोर्टात द्यायचं आहे, त्या कॉम्प्युटरवरती बसणाऱ्या त्या ऑफिस बॉयचं सर्टिफिकेट अपेक्षित आहे. पण कित्येक वेळा अशी परिस्थिती येते की सर्टिफिकेट देण्यासाठी ते डिव्हाइस तुमच्या अखत्यारीमध्ये नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे उदाहरण देऊन कळेल असं सांगतो. शफी मोहम्मदच्या केसमध्ये असं झालेलं होतं ह्या सुप्रीम कोर्टासमोर की सर्टिफिकेट देणं हे मॅन्डेटरी आहे, त्याच्याशिवाय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲडमिसिबल नाही. मात्र होऊ शकतं की सर्टिफिकेट देणारा जो माणूस आहे तो तुमचा ऐकण्यातला नसेल. जसं समजा तुम्ही विमानतळावर, आपल्याकडं IPC मध्ये अलायबाय नावाची प्रोव्हिजन असते. गुन्हा घडला तेव्हा मी तिथे नव्हतो, हे आपल्या डिफेन्स असतो. समजा कलकत्त्याला खून घडला असेल आणि तेव्हा तुम्ही मुंबई ते दिल्ली प्रवास करत असाल, म्हणजे तुम्ही त्या तुमच्या एरोप्लेनचं तिकीट जर कोर्टात दाखवलं की खून तर घडलेला आहे, माझा काही संबंध नाही, कलकत्त्याला खून घडला होता, मी मुंबई विमानतळावरती, पुण्याच्या विमानतळावरती होतो, मग कोर्ट काय म्हणेल तुम्हाला, होते तर मग प्रूफ दाखवा, तुम्ही त्या विमानाचं तिकीट दाखवा. बरं, आजकाल ज्यांनी विमानाने प्रवास केलेला आहे त्यांना माहिती असेल की इलेक्ट्रॉनिकच्या त्या कॉम्प्युटरवरनं एअरपोर्टला तुम्ही गेलात तर एअरपोर्टला गेल्यावरती त्या ऑपरेटर महिला किंवा तो पुरुष त्याच्या स्क्रीनवरनं प्रिंटआउट काढतो आणि तुमचं तिकीट तुमच्या हातामध्ये देतो. बरोबर? म्हणजे हा सुद्धा त्या तिकिटाचा सेकंडरी एव्हिडन्स आहे. हा जो तुम्हाला कोर्टात दाखवायचा आहे
तर तो तिथे एअरपोर्टवरती बसणारा माणसाचं सर्टिफिकेट गरजेचं आहे. तो तुमच्या ऐकण्यातला आहे का? तो तुमच्या ओळखीचा आहे का? मग ललित साहेबांचं या शफी मोहम्मद वर्सेस हिमाचल प्रदेशच्या केसमध्ये म्हणणं असं होतं की सर्टिफिकेट तर मॅन्डेटरी आहेच, पण ज्या कोणत्या केसमध्ये सर्टिफिकेट ज्याच्याकडनं घ्यायचे तो माणूस तुमच्या ऐकण्यातला नसेल, त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसेल, मग कोर्टाला आम्ही डिस्क्रिशन देतो की अशा केसमध्ये सर्टिफिकेटची गरज नाही. हे फार महत्त्वाचं आणि लॉजिकल असं जजमेंट आहे. त्यांनी पुढे उदाहरण असं दिलं की तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलात, बरोबर? शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही मनसोक्त खरेदी केली, रविवारचा दिवस होता, तुम्ही खरेदी केली आणि रविवारी समजा तुमच्या कोणत्या तरी खेडेगावात किंवा तुमच्या गावी घरी काहीतरी गुन्हा घडलेला असेल. तुम्ही कोर्टामध्ये हे सांगताय की अरे ज्या दिवशी खून घडला त्या दिवशी तर मी घरी नव्हतो, मी शॉपिंग मॉलमध्ये होतो. जज म्हणतील कसं काय, पुरावा काय? तर हे माझ्याकडे शॉपिंग मॉलमधलं असलेलं माझं बिल, जे तुम्ही खरेदी केलं त्याचं बिल. आता हे बिल जेव्हा तुम्ही कोर्टात दाखवता तेव्हा 65B काय सांगतो की हे बिल ओरिजिनल नाही आहे, ओरिजिनल त्या कॉम्प्युटरचं हे प्रिंटआउट आहे, ह्याच्याबरोबर सर्टिफिकेट स्टेपल करणं गरजेचं आहे, नाहीतर ह्या बिलाला काडीचीही किंमत नाही, अशी कायद्याची 65B प्रोव्हिजन आहे. ह्या शफी मोहम्मदच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की ज्या कोणत्या केसमध्ये सर्टिफिकेट मिळवणारा माणूस तुमच्या ऐकण्यातला नसेल, सर्टिफिकेट तुम्ही मिळवू शकत नसाल, त्या केसेसमध्ये कोर्टाला आम्ही डिस्क्रिशन देतो की सर्टिफिकेटची गरज नाही. त्या केसेसमध्ये कोर्टाने ठरवायचं की जर ते क्रेडिबल ऑथेंटिक पीस ऑफ एव्हिडन्स असेल, सर्टिफिकेट देणारं डिव्हाइस तुमच्या अखत्यारीमधलं नसेल, तर मग त्या केसमध्ये कोर्टाने आपलं डिस्क्रिशन वापरून सर्टिफिकेटचा हा निकष शिथिल करावा, असं सुप्रीम कोर्ट या शफी मोहम्मदच्या केसमध्ये म्हटलं. सगळ्यांना कळतंय ना? कंटाळवाणं तर वाटत नाही ना? आता झालं 2018ची ही पोझिशन. आणि मग पुन्हा मी जे मगाशी म्हटलो की आमच्यासारख्या वकिलांची वकिली ह्याच्यामुळे चालते कारण सुप्रीम कोर्ट अशा कोलांट्या उड्या मारत असतं. 2018चं हे 2 जजेसचं जजमेंट पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींच्या समोर रेफरन्सच्या स्वरूपाने आलं आणि जस्टिस नरिमन, ज्यांचं मी मगाशी फली नरिमनचे जे चिरंजीव होते त्या रोहिंग्टन नरिमन साहेबांच्या पुढे हे अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्याल ही ह्या आजच्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या ॲडमिसिबिलिटीवरचं आत्ताचं करंट प्रपोजिशन आहे. हे जजमेंट म्हणजे आत्ता जी भारतामध्ये चालू स्थिती आहे ॲडमिसिबिलिटीबद्दलची ते सांगणारं दिशादर्शक जजमेंट म्हणजे 2020 सालचं अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्याल. 3 न्यायमूर्तींनी, 2 न्यायमूर्ती एक सांगतायत, अजून 2 एक सांगतायत, शेवटी सुप्रीम कोर्टाने रेफरन्स केला, 3 न्यायमूर्तींच्याकडे हे पाठवून दिलं आणि 2020 साली 3 न्यायमूर्तींनी या केसमध्ये निकाल दिला आणि अर्जुन खोतकरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲडमिसिबल करून घ्यायचं असेल तर सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. नीट ऐका, APP होणाऱ्या किंवा जज होणाऱ्या मुलांनी अजून नीट ऐका. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आत्ताची प्रपोजिशन अशी सांगून ठेवलेली आहे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जर एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लावावंच लागतं, त्याला पर्याय नाही. पुढे जाऊन ते असं म्हणतात, कारण त्या केसमध्ये मग पुढचं आर्ग्युमेंट आलं होतं की मग जर का ते सर्टिफिकेट देणारा माणूस तुमच्या ऐकण्यातला नसेल तर काय? तुमच्या ऑफिसमधलं कॉम्प्युटर किंवा तुमच्या मोबाईलमधलं प्रिंटआउट तर तुम्ही देऊ शकता, पण माझ्या मोबाईलमधलं प्रिंटआउट तुम्ही दिलं तर माझ्याकडनं सर्टिफिकेट तुम्ही कसं घ्याल? बळजबरी करून तर घेऊ शकत नाही. तेव्हा हे 3 न्यायमूर्ती म्हटले सुप्रीम कोर्टाचे की अशा केसमध्ये जेव्हा त्या डिव्हाइसच्या लॉफुल पजेसॉरवरती तुमचा ताबा नाही, तो तुमच्या ऐकण्यातला नाही, त्या केसमध्ये मग त्यांनी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्सची शृंखला मांडली की आपल्याकडे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 165 सांगतो की कोर्टाकडे पॉवर आहे ना, तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं आहे पण सर्टिफिकेट नाही आहे, कोर्टाला अर्ज करा. 165 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सांगतो की कोर्ट कॅन समन अ पर्सन अँड कंपेल हिम टू बी अ विटनेस. ही कॅन कंपेल दॅट यू शुड प्रोड्यूस द डॉक्युमेंट. ऑर्डर 16 CPC असं सांगतं की आपल्याकडे सिव्हिल कोर्टाला भरपूर पॉवर आहे. ऑर्डर 16 प्रमाणे आपल्याकडे सिव्हिल जज हा प्रोडक्शन ऑफ ॲडिशनल एव्हिडन्स
ॲडिंग पर्सन्स ॲज नेसेसरी विटनेसेस किंवा त्या माणसाकडनं कोणतं डॉक्युमेंट हस्तगत करून घ्यायचं असेल तर ऑर्डर 16 प्रमाणे कोर्टाकडे पॉवर आहे. क्रिमिनल कोड जर असेल तर सेक्शन 91 CRPC प्रमाणे क्रिमिनल कोर्टकडे भरपूर पॉवर आहे. क्रिमिनल कोर्ट आपल्याकडचे म्हणजे लोअर ज्युडिशरीमधले 91 CRPC प्रमाणे कुणालाही समन काढू शकतात. प्रोडक्शन ऑफ विटनेसेस, इन्व्हेस्टिगेशन, त्यांच्याकडे भरपूर पॉवर आहे. मग कोर्टाने सांगितलं की हे कारण सांगू नका की सर्टिफिकेट देणारा आमचं ऐकत नाही. ह्या सगळ्या प्रोव्हिजनचा तुम्ही अवलंब करा आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट हस्तगत करा. पुढचा चर्चेचा मुद्दा असा होता की सर्टिफिकेट द्यायचं कधी. आता आव्हाड सरांनी एव्हिडन्स ॲक्टचं काय काय सांगितलं, पण तुम्हाला मी सांगतो सिव्हिल आणि क्रिमिनल जे केसेस चालतात, सिव्हिल केसेस प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीवरती असतात आणि क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सांगतं प्रूव्हिंग बियॉन्ड रिजनेबल डाऊट. बरोबर, आपल्याकडे असं मानलं जातं की 100 गुन्हेगारांना सोडून द्या, एका निर्दोष माणसाला शिक्षा करायची नाही. ही आपल्याकडची क्रिमिनल लॉची फिलॉसॉफी आहे. इथं प्रश्न असा होता सुप्रीम कोर्टच्या ह्या अर्जुन खोतकरच्या केसमध्ये की हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲडमिसिबल करताना सर्टिफिकेट द्यायचं कधी. आणि कोर्टाने सांगितलं होतं की ट्रायल चालू असताना, केस चालू असताना तुम्ही सर्टिफिकेट कधीही देऊ शकता. खरं तर दाखल करताना एक्झिबिट करून घेतानाच सर्टिफिकेट द्यायला हवं. जर ते दिलं नसेल किंवा दिलेलं आहे पण ते सदोष आहे, चुकीचं आहे, तरी पण ते एव्हिडन्स डिस्कार्ड करायचं नाही. नवीन सर्टिफिकेट, बिनचूक सर्टिफिकेट तुम्ही दाखल करा. सिव्हिल केसमध्ये तुम्हाला जेव्हा केस चालू असते तेव्हा कधीही करता येतं. मात्र क्रिमिनल केसमध्ये, कारण आपल्याकडची क्रिमिनल केसमधली फिलॉसॉफी अशी असते की ॲक्युज्ड shall be provided, the prosecution should provide all the documents to the accused before the trial commences. ट्रायल सुरू होण्याच्या आधी आपल्याला ॲक्युजला त्याचं डिफेन्स तयार करण्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स आधी द्यावे लागतात. चार्जशीट बरोबर द्यावे लागतात. क्रिमिनलमध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे की चार्जशीट दिल्यानंतर क्रिमिनल ट्रायल सुरू होते. बरोबर, ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींनी सांगून ठेवलेलं आहे की चार्जशीटच्या बरोबरच सर्टिफिकेट तुम्ही द्या, म्हणजे त्या आरोपीला कळेल की माझ्या विरुद्ध काय काय पुरावा वापरला जाणार आहे. कळते. आणि जर का यदा कदाचित तो चुकीचा असेल सर्टिफिकेट, ते तुम्ही देताना काही चूक केली असेल म्हणून काय ते डिस्कार्ड करायचं नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही एक इरेग्युलॅरिटी आहे, एक क्युरेबल डिफेक्ट आहे क्रिमिनल केसमध्ये सुद्धा. आणि सेक्शन 311 CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 311, 173 आणि 231 क्रिमिनल कोर्टांना भरपूर पॉवर देतात. चार्जशीट फाईल झाल्यानंतर सुद्धा एखाद्या माणसाला तुम्ही विटनेस म्हणून बोलू शकता. चार्जशीट नंतर सुद्धा फर्दर इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर करता येते, फर्दर एव्हिडन्स कलेक्ट करता येतो. CRPCमध्ये खालच्या कोर्टांना भरपूर पॉवर आहेत. सुप्रीम कोर्ट म्हणलं की त्या सगळ्या पॉवरचा अवलंब करा. तर मित्रांनो, हे झालं आजचं आपलं या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरचं असणारं हे आजचं करंट प्रपोजिशन. हे आपलं लेटेस्ट जजमेंट अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्याल 2020 सालचं 3 न्यायमूर्तींचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट की सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. तो माणूस माझं ऐकत नाही. 165 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, ऑर्डर 16 CPC, मग 91 CRPC, 311 CRPC, 173 CRPC, 231 या सगळ्याचा अवलंब करा आणि सर्टिफिकेट हस्तगत करा. कधीही करा, ट्रायल संपायच्या आत करा आणि ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲडमिसिबल करून घेण्यासाठी सर्टिफिकेट मिळवा. तर मित्रांनो, ह्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल बऱ्यापैकी तुमच्या मनात आता क्लॅरिटी आलेली असेल. अजून वेळ आहे ना मित्रांनो? दुसरा जो मी आज टॉपिक घेणार आहे तो म्हणजे हिंदू. जसं मी मगाशी म्हटलं की इथून पुढचे बहुतांश खटले म्हणजे आपल्या हातामध्ये असणारा हा मोबाईल, मला तुमच्याशी संभाषण करता येतं, माझ्या बँकेचे व्यवहार ह्याच्यातनं करता येतात, अनेक प्रकार. म्हणजे ही आपल्या हातामध्ये दिलेली शक्ती आहे. एखाद्या माणसाची जुन्या काळात बदनामी फक्त समोरासमोर होत असे, मोबाईलच्या ह्या युगामध्ये तुम्ही इथं बसून जगभरात एखाद्याची बदनामी करू शकता. इथून पुढे जेव्हा आपल्या ह्या सगळ्या व्यवहार, सगळ्या गोष्टी लॉकडाऊनच्या काळानंतर जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून कंट्रोल होत आहेत,
तेव्हा लक्षात घ्या, आपण वकिलांनी सुद्धा ह्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, त्याची ॲडमिसिबिलिटी आणि ते कोर्टामध्ये कसं दाखल करायचं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसं भारत 2020 साली ही अमेंडमेंट केलेली आहे. इंग्लंडमध्ये 1968 सालीच ही अमेंडमेंट झालेली आहे. तर मित्रांनो, या अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये ॲप्लिकेबल होत असतं. नवीन अध्यक्ष, एक मावळते आणि उगवते अध्यक्ष असे दोन्हीही आज इथं आलेले आहेत. ह्या दोन्ही अध्यक्षांच्या साक्षीने आता माझं पुढचं लेक्चर मी घेतो. दुसरा माझ्या आजच्या दिलेल्या टॉपिकचं होतं की हिंदू मुलींची, जसं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इथून पुढे अनिवार्य आहे, तसे आपल्या कोर्टामध्ये इथून पुढचे किंवा तुम्ही वकील आहात, सिव्हिल केसेस तुम्ही पाहत असाल तर आपल्याकडे बहुतांश खटले जे असतात सिव्हिल स्वरूपाचे 70 ते 60-70% केसेस तरी वडिलोपार्जित मिळकतीमध्ये माझा काय हक्क याच्यावरती असतात. बरोबर का चूक? त्याच्यामुळे हिंदू डॉटर्स राईट्स इन कोपार्शनरी प्रॉपर्टी, हिंदू मुलीचे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये काय अधिकार, ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे मी मित्रांनो आज तुम्हाला या दुसऱ्या पार्टमध्ये सांगणार आहे. हिंदू कायदा हा 5000पेक्षा जास्त वर्ष जुना कायदा आहे. अपुत्रस्य गतिही नास्ती, ज्याला मुलगा नाही त्याला काही नाही असं हिंदू कायदा असं आपला हिंदू धर्म सांगतो. त्याचं इथंही काही नाही आणि त्याचं तिथंही काही नाही असं अपुत्रस्य गतिही नास्ती. का मुलगा लागतो म्हणजे ही मला मान्य आहे असं नाही, मुली तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जुनी मान्यता अशी होती अपुत्रस्य गतिही नास्ती, मुलगा नाही त्याला काही नाही. इथंही काही नाही म्हणजे भाऊबंदकीमध्ये भांडणं झाले तर वडिलांच्या बरोबरीने भांडायला मुलगा नाही. आणि वरती म्हणजे मेल्यावरती पुण्य कमी पडल्यावरती पिंडदान करणारा कोणी नाही. मेल्यावरती पुण्य कमी पडल्यावरती आपल्याकडे जे दिवाळीनंतर पितृपक्ष असतो, आमच्याकडे या कोरोनाच्या काळात आम्ही सहकुटुंब पुण्यामध्ये आलेलो होतो. या पितृपक्षामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी माझे वडील माझ्या बारक्या 7 वर्षाच्या मुलाला म्हटले की चल म्हटले आपल्याला गच्चीवरती जायचं आहे. आणि हातामध्ये छोटं ताट होतं, पुरणपोळी होती, ते बटाट्याची भाजी, ते भात वगैरे, पिंड म्हणजे भाताचा गोळा, असं घेऊन ते गच्चीवरती गेले. आणि नातवाला म्हटले की अरे आज माझे वडील घरी जेवायला येणार आहेत. त्या 7 वर्षाच्या माझ्या पोराला आश्चर्य वाटलं, कारण ते तर आजोबा तर कायम सांगतात की त्यांचे वडील तर वारलेले आहेत, रोज कोर्टात ऑफिसला जाताना ते दर्शन घेऊन जातात. आज अचानक ते गच्चीवरती म्हणजे काय हेलिकॉप्टरने वगैरे येणार आहेत का असं त्याच्या मनामध्ये शंका होती. आणि मग आमचे वडील ते ताट घेऊन वरती गेले आणि मग तो कावळा आला आणि कावळ्याने ते खाल्लं म्हणजे पिंडदान झालं. हे फक्त मुलगा करू शकतो अशी आपल्या हिंदू धर्मातली धारणा आहे. चुकीची धारणा आहे पण अशी धारणा होती, म्हणून मुलगा लागतो. आणि मुलाने आपल्याला पिंडदान केलं पाहिजे ह्या स्वार्थी भावनेमधनं फक्त मुलाला वारसदार मिळकतीचा करायचा, मुलीला वारसदार करायचं नाही. तुम्ही जर जेव्हा कोर्टामध्ये येता, झाशीच्या राणीचा पुतळा आहे बरोबर, झाशीच्या राणीचा पुतळा, घोड्यावरती स्वार असणारी, हातात तलवार घेणारी एक महिला झाशीची राणी, त्या पुतळ्यामध्ये मागं मुलगा आहे, मालक मागं बसलेला आहे, ही फक्त संरक्षक आहे. लक्षात आलं? तसंच मित्रांनो आपल्याकडे बंगालमध्ये आपल्याकडे मिताक्षरा, बंगालमध्ये दयाभागा सिस्टीम आहे बरोबर. दयाभागा बंगालमधल्या सिस्टीममध्ये तिथं महिला आणि पुरुष इस्टेटीच्या मिळकतीच्या बाबतीमध्ये सर्व समान आहेत. मुलीला मुलासारखा दर्जा बंगालमध्ये आहे. मी आता जे डॉक्टरेट आणि PhDचा अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये मला थोडंसं विश्लेषण खंडन केल्यावरती असं जाणवलं की बंगालमध्ये जी सती परंपरा, नवरा वारला की बायकोनी सती जायचं, ही सती परंपरा प्रामुख्यानं वाढ होण्याचं कारण हेच होतं की आपली एखादी बहीण लग्न होऊन गेलेली आहे, आता ती तिथं विधवा झाली, आता आपल्याकडे येऊन माहेरी राहील आणि माझ्या इस्टेटीमध्ये ती आता समभागीदार हिस्सेदार होईल. माहेरच्यांचं म्हणणं असायचं की तू जळून मेली तरी चालेल, आमच्या इस्टेटीमध्ये भागीदार होऊ नको. सतीमागचं इस्टेटीमधलं समान वारसदार हे पण एक कारण होतं. मित्रांनो आपल्याकडे जेव्हा महिलांना
हिंदू महिलांना हिंदू पुरुषा इतका हक्क दिला गेला पाहिजे. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये वादविवाद झालेले होते आणि आंबेडकर साहेबांचं म्हणणं असं होतं, ज्यांनी घटना लिहिलेली आहे ते खरोखरच प्रगल्भ विचाराचे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आपल्या हिंदू भगिनींना सुद्धा कोपार्शनरी म्हणजे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान हक्क द्यायला हवा. तेव्हा त्यांचं ते आर्ग्युमेंट पार्लमेंटमध्ये कोणीही मान्य केलं नाही. त्याच्याबद्दल राग मानून आंबेडकरांनी लॉ मिनिस्ट्रीचा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकलेला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खास करून आपल्या भगिनींनी ऐका, जेव्हा 1955-56 साली लोकसभा राज्यसभेमध्ये हिंदू महिलेला कोपार्शनरी बनवायचं का नाही असा जेव्हा मुद्दा चालला होता, विरोध करणाऱ्या जास्त महिलाच होत्या. म्हणजे हे जे सास बहू आपण टी व्हीवरती बघतो हे आत्ताचं नाही, म्हणजे महिलांना हक्क नको असं सांगणाऱ्या सुद्धा महिलाच होत्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तर मित्रांनो, 1956 पर्यंत मुलींना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क नव्हता. 1937 या ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रथमतः लिमिटेड इंटरेस्ट क्रिएट झाला हिंदू मुलींसाठी. जी एखादी विधवा असेल ती जिवंत आहे तोपर्यंत राहण्याचा खाण्याचा अधिकार होता. लिमिटेड इंटरेस्ट, राईट ॲज टू पोझेशन, त्याला रिव्हर्शनरी राईट म्हणायची, की ती जिवंत आहे तोपर्यंत ती त्या मिळकतीचा उपभोग घेऊ शकते. ती एकदा वारली की तिचा जो कोण पुतण्या असेल, मुलीला काहीच मिळत नसे, तिला पण तिच्या हयातीमध्ये विकता येत नसे, वारल्यावरती तिच्या पुतण्याला किंवा कोणता घरातला पुरुष असेल त्याला ती मिळकत जात असे. ही 1937ची पोझिशन होती. 1956ला सेक्शन 6 जेव्हा आपल्या हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956मध्ये आलेला आहे तेव्हा पहिल्यांदा क्रांती झाली आणि 56 सालामध्ये हिंदू महिलेला वडिलांच्या मिळकतीमध्ये अधिकार देण्यात आला, क्लास 1 एअर म्हणून. पण हा पण फार महत्त्वाचा आहे. पण त्या मुलीला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार नव्हता. क्लास 1 एअर होती. आपण जर 1956चा सेक्शन 6 वाचला तर असं सांगतो की वेन अ मेल हिंदू डाईज आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट हॅव्हिंग ॲट द टाईम ऑफ हिज डेथ इंटरेस्ट इन द मिताक्षरा कोपार्शनरी प्रॉपर्टी सेम शॅल डिव्हॉल्व अपॉन द सर्वायविंग कोपार्शनर्स बाय सर्वायवरशिप नॉट बाय दिस ॲक्ट बट प्रोव्हायडेड दॅट, त्यांनी पुढे सांगितलं, प्रोव्हायडेड दॅट जर का फिमेल एअर क्लास 1 असेल मग मात्र इंटेस्टेड सक्सेशनने तिला अधिकार द्यायचा. हे कायद्याची भाषा बोजड असते, समजायला अवघड असते. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. वडील आहेत, 56चा कायदा काय सांगतो, वडील आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, मिळकत वडिलोपार्जित आहे. मुलीला वडिलांच्या 4 एकर जमिनीमध्ये वाटा मागता येत नव्हता, पार्टिशन मागता येत नव्हतं. भाऊ वडिलांच्या विरुद्ध त्या 4 एकर जमिनीमध्ये पार्टिशन मागू शकत होता. बहिणीने फक्त वाट बघायची होती. भावाने पार्टिशन मागितल्यावरती वडिलांना 4 पैकी 2 एकर आणि त्या भावाला 2 एकर अशी 2-2 एकरची विभागणी व्हायची 1956च्या सेक्शन 6 प्रमाणे. ह्या मुलीला काहीही मिळत नव्हतं. वडिलांनी त्यांच्या 2 एकराचं हयातीमध्ये विल्हेवाट लावलेली नसेल, त्याचं बक्षीसपत्र बनवलेलं नसेल, मग ते वारल्यावरती सेक्शन 8 प्रमाणे त्याच्यातला 1 एकर मुलाला आणि 1 एकर मुलीला मिळत असे, क्लास 1 एअर म्हणून. म्हणजे वडिलांच्या मिळकतीत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची इच्छा असेल तर मुलीला 1 एकर आणि 4 पैकी मुलाला 3 एकर. हा 56चा कायदा होता. हा अन्यायकारक कायदा होता असं आपल्या 174 लॉ कमिशन रिपोर्टनी पार्लमेंटला सांगितलं आणि पार्लमेंटनी प्रथमतः 2005 साली सेक्शन 6 अमेंड करून टाकला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की ऑन अँड फ्रॉम कमेन्समेंट ऑफ द अमेंडेड ॲक्ट ऑफ 2000 हिंदू अनडिवायडेड मिताक्षरा कोपार्शनरी डॉटर ऑफ द कोपार्शनर. शब्द फार महत्त्वाचे आहेत. 2005ची झालेली अमेंडमेंटमध्ये सेक्शन 6मध्ये पार्लमेंट असं म्हटलं की डॉटर ऑफ द कोपार्शनर शॅल बाय बर्थ बिकम कोपार्शनर. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, मुलीला
तर मिळकतीमध्ये हक्क होताच, पण तिला आता को पार्सनर करून टाकलेलं होतं. पुढचं वाक्य असं होतं, अँड शॅल हॅव सेम राईट्स इन द को पार्सनरी प्रॉपर्टी ॲज इफ सन. मुलगी, आता मुलीला मुलगी म्हणायचंच नाही, ती आता मुलगाच आहे. मिळकत स्वतःची असो वडिलोपार्जित असो, मुलीला भावासारखाच वडिलांच्या विरुद्ध पार्टिशन मागण्याचा अधिकार वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये सेक्शन 6च्या 2005च्या अमेंडमेंटने दिलेला आहे. मग याच्यावरून शेवटी जसं मी मगाशी सांगितलं की कायदा जरी दिसायला सोपा वाटत असला तरी आमच्यासारख्या वकिलांचं कौशल्य इथं असतं की त्या कायद्यामध्ये काहीतरी संदिग्धता काढायची आणि त्याचे वेगवेगळे अर्थ लावायचे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा शेवटी हे असे वेगवेगळे व्ह्यूज आणि कोलांट्या उड्या सुरू झाल्या आणि मग 4 केसेस, प्रमुख केसेसचा जन्म झाला. एक म्हणजे प्रकाश वर्सेस फुलवती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शेवटी मुलगी म्हणजे कोणती मुलगी, 2005 साली जन्मलेली मुलगी का 2005 साली जिवंत असणारी मुलगी. आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की लिव्हिंग डॉटर ऑफ लिव्हिंग को पार्सनर, मुलगी जिवंत हवी. प्रकाश वर्सेस फुलवतीची केस, मुलगी जिवंत हवी, प्रॉपर्टी अस्तित्वात हवी. 2015ची केसही प्रकाश वर्सेस फुलवती. आणि वडील जिवंत हवेत. वडील, मुलगी आणि प्रॉपर्टी, वडिलोपार्जित, ह्या तिन्ही गोष्टी असेल तरच मुलीला हक्क आहे. ह्या 2005 साली ह्या 3 गोष्टी असायला हव्यात. मग प्रकाश वर्सेस फुलवतीनंतर दानम्माची केस आली. दानम्माच्या केसमध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाने कोलांटी उडी मारली आणि सांगितलं अरे मुलगी जिवंत असायला हवी, ते वडील जिवंत नसतील तरीही चालेल आणि प्रॉपर्टी असायला हवी. म्हणजे तुम्हाला संदिग्धता लक्षात आली. आधी म्हणत होते मुलगी, वडील, प्रॉपर्टी तिन्ही अस्तित्वात असायला हवे. दानम्माच्या केसमध्ये 2 वर्षातच सुप्रीम कोर्टाने डायव्हर्जंट व्ह्यू घेतला, कोलांटी उडी मारली की मुलगी जिवंत असायला हवी, वडील मेले हयात नसतील तरी चालेल पण प्रॉपर्टी असायला हवी. मग मंगमलच्या केसमध्ये म्हणजे प्रकाश वर्सेस फुलवती, मग दानम्मा आणि मग मंगलमल 2018च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा कोलांटी उडी मारली. नाही म्हटले मुलगी तर जिवंत असायला हवीच पण वडीलसुद्धा जिवंत असायला हवेत. मग असं शेवटी सुप्रीम कोर्टाच्या कोलांट्या उड्या सुरू झाल्या. आणि मग जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा डायव्हर्जंट व्ह्यूज वेगवेगळे बेंचेस सुप्रीम कोर्टामध्ये घेतात तेव्हा ते हायर लार्जर बेंचकडं मॅटर रेफर केलं जातं. आणि मग हे मॅटर शेवटी विनीता शर्मा, राकेश शर्मा 2000 साली पुन्हा जस्टिस नरिमन यांच्याकडे हे मॅटर देण्यात आलं आणि 3 न्यायमूर्तींनी ह्याचा निकाल लावला. आणि 3 न्यायमूर्तींनी मुलींचा, हिंदू मुलीचा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये काय अधिकार हे 3 न्यायमूर्तींनी तेव्हा घोषित करून टाकलं आणि सांगितलं की वडिलोपार्जित मिळकतीमध्ये डॉटर शुड बी अलाइव्ह ऑन 9/9/2005, 9/9/2005 साली तुमच्याकडे एखादा पक्षकार जर का आला, त्यात एखादी महिला असली आणि जर ती म्हटली की मला माझ्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांच्या विरुद्ध जाऊन भांडून हक्क पाहिजे, तर तुम्ही तिला 3 प्रश्न विचारायचे. 2005 साली 9/9/2005 साली ती महिला जिवंत आहे का, हा प्रश्न विचारायचा. दुसरा प्रश्न विचारायचा की प्रॉपर्टी अस्तित्वामध्ये आहे का, ज्या ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टीसाठी अगं बाई तू भांडती आहेस ती प्रॉपर्टी इंटॅक्ट आहे का. आणि तिसरा प्रश्न विचारायचा की जरी पार्टिशनचा दावा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊन ऐका, जरी एखाद्या मिळकतीबद्दल पार्टिशनचा दावा कोर्टामध्ये प्रलंबित असेल पण फायनल डिक्री पास झालेली नसेल तरी पण मुलगी त्याच्यामध्ये आपला हक्क मागू शकते आणि भांडून आपला हक्क घेऊ शकते. सिव्हिल साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना जास्त चांगल्या पद्धतीने माहीत असेल की सिव्हिल स्ट्रीममध्ये 2च खटले असे असतात की जिथं 2दा डिग्री पास होते. प्रिलिमिनरी आणि फायनल डिग्री असे 2दाच पास होते, एक तर पार्टिशनच्या खटल्यामध्ये आणि दुसरं म्हणजे मॉर्गेजच्या खटल्यामध्ये. आणि प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे जेव्हा फक्त हक्क, शेअर्स आर डिफाईन्ड, आणि फायनल डिग्री म्हणजे डिव्हिजन बाय मिट्स अँड बाउंड्स. सुप्रीम कोर्ट विनीता शर्माच्या केसमध्ये असं म्हटलं की पार्टिशनचा दावा जरी पेंडिंग असेल चालेल, फक्त फायनल डिग्री पास झाली नसली पाहिजे, तर मग मुलीला हक्क मिळतो. आणि सुप्रीम कोर्टाने पुढे असं सांगितलं की पार्टिशन म्हणजे काय, तर पार्टिशन म्हणजे 3 गोष्टी. कायद्यात 2च गोष्टी होत्या, सुप्रीम कोर्टाने जजमेंटच्या द्वारे 3री गोष्ट ॲड केलेली आहे. मित्रांनो, ही आपल्या सुप्रीम कोर्टाची खासियत आहे की ते स्वतः कधी कधी लॉ मेकरसुद्धा होतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट इज
जसं पार्लमेंट कायदा करतं तसं सुप्रीम कोर्टसुद्धा कायदा जाहीर करतं. सुप्रीम कोर्टाने हा तिसरा मुद्दा आपलं हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये नसणारा सेक्शन 6मध्ये ॲड केला. सुप्रीम कोर्टाचे जे पहिले 2 मुद्दे होते, पार्टिशन म्हणजे काय, तर पार्टिशन बाय डिक्री ऑफ द कोर्ट, ते पार्टिशन म्हणजे पार्टिशन. दुसरं पार्टिशन बाय म्युच्युअल ॲग्रीमेंट, आपापसात बसून केलेलं पार्टिशन, आणि जे म्युच्युअल ॲग्रीमेंटच्या स्वरूपात रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या स्वरूपात रजिस्टर्ड असेल ते सुद्धा आम्ही ग्राह्य धरतो पार्टिशनच्या कक्षेमध्ये. आणि तिसरं सुप्रीम कोर्टाने लावलेला शोध या विनीता शर्माच्या केसमध्ये म्हणजे ओरल पार्टिशनसुद्धा आपल्याकडे सेक्शन 85 MLRC असं सांगतो. आपल्याला माहिती असेल सेक्शन 85 MLRC प्रमाणे ओरल पार्टिशन खेडेगावामध्ये होतात. तिथं काही लिखित कोर्टाच्या डिक्रीने पण नसतात, रजिस्टर्ड पण नसतात. आणि सेक्शन 85 तशा पार्टिशनला सुद्धा ओरल पार्टिशन्स इफेक्टेड बाय पब्लिक डॉक्युमेंट अँड ॲज इफ गिवन फोर्स बाय द डिक्री ऑफ द कोर्ट, ह्याला सुद्धा ओरल पार्टिशनला सुद्धा पार्टिशनचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, आजची पोझिशन अशी आहे की हिंदू मुलगी जिवंत हवी 9/9/2005ला, वडील मयत असतील तरी चालेल, प्रॉपर्टी असली पाहिजे, आणि कोर्टामध्ये पार्टिशनचा भावाभावांचा वाद जरी चालू असेल तरीही बहिणीला त्याच्यामध्ये घुसता येतं, वादामध्ये स्वतःचा हक्क मागता येतो, फक्त फायनल डिक्री पास झालेली नसली पाहिजे. तर मित्रांनो, हे होतं सुप्रीम कोर्टाचं आजचं हिंदू मुलीचं असणारं कोपर्सनरी प्रॉपर्टीमधलं अस्तित्व. खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याच माझ्याकडे केसेस आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अनेक केस लॉ मी सांगत असतो. तुम्हाला खरं आता एक अजून इंटरेस्टिंग केस लॉ सांगतो. अजून वेळ आहे ना? किती? 10-15 मिनटं संपवतो. 15-20 मिनटं. त्या पण मला घशाची थोडीशी अडचण आहे. सुप्रीम कोर्टाचे तुम्हाला मी 2 इंटरेस्टिंग केस लॉ सांगतो आणि आजचं माझं थांबवतो. तुम्ही आता घातलेले बऱ्यापैकी सगळे जजेस आहात, बरोबर? तुम्हाला जज व्हायचं आहे. माझं जेव्हा ज्युडिशियल अकॅडमी उत्तनला पण लेक्चर्स होतात, तुम्ही जेव्हा ही परीक्षा पास होऊन जेव्हा ट्रेनिंगसाठी उत्तनला जाता ना, तेव्हा तिथंसुद्धा मला लेक्चरसाठी बोलवतात. आणि तेव्हा मी तिथल्या घातलेल्या जजेसला हा प्रश्न विचारत असतो जो मी आज तुम्हाला विचारणार आहे. नीट विचार करून मला उत्तर द्या. तुम्ही आता जज होण्यासाठी तयारी करत आहात. तुमच्या परिश्रमाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरुच्या आशीर्वादाने तुम्ही समजा उद्या जज झालात आणि पुण्यासारख्या ठिकाणी तुमची पोस्टिंग किंवा कुठेही पोस्टिंग झाली आणि माझ्यासारखा काळाकोट घातलेला वकील तुमच्यासमोर येऊन उभा राहिला की जज साहेब, आज माझं मॅटर तुमच्यासमोर लागलेलं आहे, मी तयार आहे, केस संपूर्ण वाचलेली आहे, पक्षकार मागं बसलेला आहे, मटेरियल इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित मला मिळालेले आहेत, अडचण काहीच नाही, मग करा की आर्ग्यू वकील साहेब, काय प्रॉब्लेम आहे? नाही, अडचण थोडी टेक्निकल स्वरूपाची आहे. आमच्याकडे आज आमच्या बार असोसिएशनने संप पुकारलेला आहे, स्ट्राईक पुकारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शहाणपणा करून वकील साहेब कोर्टामध्ये जाऊ नका, मॅटर चालू नका, नाही तर उद्यापासून आमच्यामध्ये तुम्ही उठायचं बसायचं नाही, आम्ही तुमच्यावरती चहा पाण्याचा बहिष्कार घालतो, असं मला त्यांची बळजबरी आहे. बाहेर स्ट्राईक आहे, मी तयार आहे, पण काही कारणास्तव मला मॅटर चालवायचं नाही, हा माझा ॲडजॉर्नमेंटचा अर्ज, आजचं मॅटर तुम्ही प्लीज 1 आठवड्याभरासाठी ॲडजॉर्न करा. असं जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि जर तुम्ही न्यायाधीश असाल तर तुम्ही काय कराल? प्रश्न कळाला? असा अर्ज केल्यावर तुमचं उत्तर काय असेल न्यायाधीश म्हणून? तर मित्रांनो, प्रत्येक न्यायाधीशाला सुप्रीम कोर्टाचे हे 2 केस लॉ लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जज होणाऱ्या मुलांनी तर लिहूनच ठेवा. रॉमन सर्व्हिसेस वर्सेस सुभाष कपूर, रॉमन सर्व्हिस वर्सेस सुभाष कपूर आणि कॉमन कॉज रजिस्टर्ड सोसायटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टाने फार स्वच्छ भाषेमध्ये सांगितलेलं आहे की लीगल प्रोफेशन इज नोबल प्रोफेशन. Lawyers are not agents or mouthpiece of the client. They are officers of the court. They are primary duty bound to assist in justice administration. जसं आपण एखाद्याच्या मुलाला किडनॅप करतो, पोलीस ठेवतो आणि खंडणी मागतो, तशी न्यायव्यवस्थेला तुम्ही हायजॅक करू शकत नाही. आपल्याकडे इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. इंडिपेंडंट ज्युडिशरीवरती तुम्ही गदा आणू शकत नाही.
हुसेनारा खातूनच्या केसप्रमाणे आपल्याकडे स्पीडी जस्टिस फंडामेंटल राईट आहे. आपल्याकडे आशेने आपुलकीने लोक कोर्टामध्ये येतात आणि इथं आल्यावरती सुद्धा अरे हे वकीलसुद्धा इथे कोर्टाला वेठीस धरतायत असं विदारक चित्र समाजापुढे जाऊ नये म्हणून लॉयर्स कॅनॉट गो ऑन स्ट्राईक. सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे लॉयर्स कॅनॉट गो ऑन स्ट्राईक. लॉयर्स गोईंग ऑन स्ट्राईक इज इलिगल, अनएथिकल, अनप्रोफेशनल अँड कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. इफ हे वाक्य तुमच्यासाठी इफ एनी ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे जज adjourns a matter on the grounds of strike, he is directly committing contempt of Supreme Court. वकिलाचं फार काही बिघडणार नाही. मात्र जर तुम्ही जज असाल तर सुप्रीम कोर्टाने सांगितले तुम्ही जर स्ट्राईकच्या कारणास्तव जजनी मॅटर ॲडजॉर्न केलं तर मग तुम्ही सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट करत आहात. इकडं तुम्ही वकिलाच्या अर्जावर सही केली की सुप्रीम कोर्ट तुमच्या बडतर्फीच्या अर्जावर सही करणार, याच्यात दुमत नाही. सुप्रीम कोर्टाचे मला मित्रांनो एक 300 ते 350 केस लॉ कोणत्याही वेळी स्मरणामध्ये असतात. मला काय ते फार कौशल्य आहे. मी सुद्धा एक सामान्य तुमच्यासारखाच वकील आहे. मला माझे जे गुरु ज्यांचं लेक्चर तुम्ही ऐकत होता माझ्या आधी आव्हाड सर, ते कायम सांगायचे की समर्थ रामदास सांगतात की दिसामागे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचावे. मला सवय अशी आहे की रोज झोपण्याच्या आधी एकतरी केस लॉ मी लिहून झोपत असतो आणि वेळ पडला की सगळे केस लॉ मी वाचत असतो. मला आज अध्यक्ष साहेबांनी 1 वाजता फोन केला होता की 4 वाजता तुमचं लेक्चर ठेवलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे 3 तासाची फक्त मला नोटीस होती. तयारी करायला कुठंच काही स्कोप नव्हता. तरीसुद्धा 3 तासाची नोटीस मला सफिशियंट होती कारण माझ्या गुरुचा हा संदेश मी कायम लक्षात ठेवत असतो. मला कोणत्याही वेळी 350 केस लॉ 400 केस लॉ सुप्रीम कोर्टाचे माहीत असतात. मला स्वतःची बढाई मारायची नाही. मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्हीसुद्धा त्या गोष्टीचा जर अवलंब केला तर ही अशक्यप्रत गोष्ट नाही. सुप्रीम कोर्टाच्या अनेक केस लॉ तिथं मी आता गेले 14 वर्ष प्रॅक्टिस करतो. गेले 9 वर्ष 8 वर्ष सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड पण आहे. एक सुप्रीम कोर्टाचा एक असा आश्चर्य करणारा केस लॉ जो मला मुद्दाम आज तुम्हाला सांगायचा आहे की माझ्यासारख्यालाही वाटतं की अरे सुप्रीम कोर्टाने असं कसं काय निकाल दिला असेल, ते म्हणजे PV नरसिंह राव वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंच. सुप्रीम कोर्टाचे जेव्हा 5 न्यायमूर्ती एकत्र बसतात त्याला कॉन्स्टिट्यूशन बेंच असं म्हटलं जातं. 5 न्यायमूर्तींना भारतामध्ये 550 लोकसभेचे खासदार, नीट ऐका, 250 राज्यसभेचे खासदार आणि 1 राष्ट्रपती, त्याला आपण पार्लमेंट म्हणतो, बरोबर. हे 801 लोक एकीकडे आणि सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्ती एकीकडे. यांना जर आपण एखाद्या पारड्यामध्ये टाकलं तर भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्ती जे सांगतात ते ब्रह्मवाक्य असतं. 801 लोकांचं पारडं हलकं होऊन जातं आणि ते पारडं जड होतं. मला तुम्हाला हे सांगायचं. तर सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्याकडे PV नरसिंहराव वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस चाललेली होती. आपल्याकडे अनेक मोठ्या लोकांना तुरुंगात जावं लागलेलं होतं. नरसिंहरावांना पण तुरुंगात, कृष्णाचा तर जन्मच तुरुंगामध्ये झालेला होता. तर नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होते आणि तेव्हा त्यांनी एक जो भ्रष्ट प्रकार केलेला होता त्याच्यामुळे त्यांना तिहारची यात्रा करावी लागलेली होती, तुरुंगात जावं लागलेलं होतं. ती केस अशी आहे की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते भारताचे तेव्हा त्यांचं सरकार अल्पमतामध्ये चाललेलं होतं, मायनॉरिटीमध्ये चाललेलं होतं. त्यांच्याकडे खासदारांची कमी होती. 13 खासदारांची त्यांना कमी होती. 13 खासदारांचं त्यांना मत हवं होतं म्हणजे ते पंतप्रधान म्हणून पुढे काम करू शकले असते. तर खासदार जेव्हा कमी असतात आणि खासदार जेव्हा मिळवायचे असतात तर आपल्याला माहिती आहे शेवटी ते कसे मिळवायचे आणि तो कसा घोडेबाजार चालतो. आपण टवाळी करतोय असं नाही. हे सगळं CBIच्या केसमध्ये उघडकीस आलेलं होतं की 13 खासदारांना विकत घेण्यासाठी नरसिंहराव, त्यांच्या पक्षातले काही खासदार, काही आमदार आणि काही बिझनेसमन यांनी पैसे गोळा केले आणि ह्या त्यांच्या पक्षातल्या खासदार, आमदार, बिझनेसमॅननी ते पैसे 13 खासदारांच्या समोर ठेवले की तू हे पैसे घ्या आणि आम्हाला तुम्ही मत तुमचं द्या. हा सगळा प्रकार सुप्रीम कोर्टाच्या समोर आला आणि सुप्रीम कोर्टासमोर 3 प्रकारचे खासदार त्या आरोपी म्हणून समोर उभे होते. एक होते पैसे देणारे खासदार, बरोबर. दुसरे होते पैसे घेणारे खासदार. त्याच्यात 2 प्रकार होते. काहींनी खासदारांनी पैसे घेतले आणि मतदानच नाही केलं की लक्ष्मी येते तर लक्ष्मी घेऊ, कशाला मतदान करायचं, ते शांत राहिले. काही खासदार मात्र खाल्लेल्या मिठाला जागले आणि त्यांनी मतदान केलं. अशा 3 प्रकारचे खासदार, पैसे देणारे,
घेणारे पण ग बसणारे आणि घेणारे आणि मतदान करणारे. सुप्रीम कोर्टाने आश्चर्य वाटेल असा निकाल या केसमध्ये दिला. PV नरसिंहराव वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1998. तेव्हा AS आनंद भारताचे चीफ जस्टिस होते. सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की ज्या खासदारांनी पैसे दिले ते दोषी आहेत, त्यांना उचला, तुरुंगात टाका. ज्या खासदारांनी पैसे घेतले पण मतदान नाही केलं ते पण दोषी आहेत, त्यांनाही उचला, तुरुंगात टाका. मात्र ज्या खासदारांनी पैसे घेतले, खाल्लेल्या मिठाला जागलेत, त्यांना सुप्रीम कोर्टाने मुक्त करून ॲक्विट डिस्चार्ज करून टाकलेलं होतं. आपल्याकडे राज्यघटनेमधलं 105 कलम असा सांगतो, आर्टिकल 105, तुम्ही आज मुद्दाम वाचा. एखादा खासदार त्या फ्लोअरवरती लोकसभेत किंवा राज्यसभेत जे काही बोलतो, एनी स्पीच गिवन और एनी वोट कास्टेड, जे मतदान केलं त्याची पार्श्वभूमी कोर्टामध्ये विचारली जाऊ शकत नाही. लक्षात आलं? असं का बोलला आणि असं मतदान पैसे घेऊन जरी केलं असेल तरी त्याचा पूर्व इतिहास कोर्टामध्ये चर्चेचा विषय होऊ शकत नाही. त्यांना ती पार्लमेंटेरियन्सला घटनेने 105 आर्टिकलप्रमाणे दिलेली इम्युनिटी आहे. त्या इम्युनिटीचा लाभ ह्या खाल्लेल्या मिठाला जागणाऱ्या खासदारांना झाला आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने ॲक्विट करून टाकलेलं होतं. म्हणजेच आपल्याकडे, मी बऱ्याच वेळा मला वकिली व्यतिरिक्त सुद्धा वाचन करायची आवड आहे, तर मी एक सुप्रीम कोर्ट, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्ट जस्टिस रॉबर्ट जॅक्सन, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते रॉबर्ट जॅक्सन. ॲलन वर्सेस ब्राऊन या केसमध्ये रॉबर्ट जॅक्सन असं सांगतात, नीट ऐका, वी आर नॉट सुप्रीम बिकॉज वी आर इनफॅलिएबल, वी आर इनफॅलिएबल बिकॉज वी आर सुप्रीम. आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्ट जज म्हणून नेमलंय असा गैरसमज करून घेऊ नका, असं तो रॉबर्ट जॅक्सन सांगतो, अमेरिकेचा जज. आमची चूक काढणारं वरचं कोणतं कोर्ट नाही म्हणून आमचं वाक्य ब्रह्मवाक्य आहे असा तुम्ही अर्थ काढा. पुढे तो असं म्हणतो की हॅड देअर बीन अ सुपर सुप्रीम कोर्ट मेनी ऑफ द डिसिजन्स ऑफ दिस सुप्रीम कोर्ट वुड हॅड बीन सेट असाइड. आमच्या वरच्या सुप्रीम कोर्टाने आमचे सुद्धा निकाल रद्दबादल केले असते, ते नाही म्हणून आमचं वाक्य ब्रह्मवाक्य आहे. ॲलन वर्सेस ब्राऊन, जस्टिस रॉबर्ट जॅक्सन. मित्रांनो, बोलण्यासारख्या खरं तर अनेक माझ्याकडे किस्से आहेत. मी राज्यघटनेवरती सुद्धा फार, आता हा आजचा आपला कॉन्स्टिट्यूशनचा विषय नव्हता, पण इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती सुद्धा मी छान बोलतो. अध्यक्षांनी मला कधी तसं बोलवलं तर तुम्ही 1 मिनटंही हलणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. खरं तर असं म्हटलं जातं, आज आमच्या वडिलांना म्हणजे सुधाकर आव्हाड सरांचं लेक्चर होतं, मगाशी म्हटलं तसं, दुधाची भूक तुम्ही ताकावरती भागवलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, एक म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की माझे वडील गुरु मला कायम असं सांगायचे की ज्युनियरनी कायम तयार राहायचं असतं, संधी शोधायची असते. एखाद्या वेळी सिनियरला जर बरं नसेल तर ज्युनियरची तयारी इतकी हवी की कोर्टासमोर उभं राहून तो आर्ग्यू करू शकला पाहिजे आणि सिनियरच्या इतकीच चांगली ऑर्डर घेऊ शकला पाहिजे. हा त्यांचा सल्ला मी तंतोतंत पालन नाही करू शकत, मात्र करण्याचा प्रयत्न करत असतो. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हीसुद्धा ज्युनियर लॉयर आहात. मलासुद्धा हा अनुभव कायम यायचा की आमच्याकडं, मी दिल्लीला जाण्याचं कारणच हे होतं की आलेले पक्षकार, आलेले वकील आव्हाड सरांना भेटायचे आणि जाता जाता जसं शंकराच्या मंदिराच्या बाहेर नंदीबैल असतो तसं मला भेटायचे. तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्या मोठ्या झाडाच्या खाली मला काही वाढ होण्याची शक्यता नाही, म्हणून मी दिल्लीला इथनं पळून गेलो होतो आणि तिथं आता 14 वर्ष वकिली करतो. जरी आव्हाड सर इथं नसले आणि मी जरी बोलत असलो तरी शेवटी तुम्हाला आता आजचा समारोप कसा करायचा, तर ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओवी नंबर 75. ज्ञानेश्वर जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला बसतात त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा येतो की हे असं अगाध ज्ञान, इतकं मोठं ज्ञान मी ह्या शब्द स्वरूपामध्ये, ह्या माझ्या लिखित स्वरूपामध्ये आता कसं काय प्रकट करू, असं ज्ञानेश्वरांना प्रश्न येतो. ती ओवी अशी आहे, अध्याय 1 ओवी नंबर 75. असं जे अगाध, जिथं वेडावती वेद तिथं अल्पमी मती काय होई. माझ्यासारखा अल्पमतीचं कसं काय हे सगळं इतकं इंटरप्रिटेशन, इतके केस लॉ कसं सांगू शकेल असं मला वाटतं. ज्ञानेश्वरांना वाटलं होतं की हे सगळं मी कसं ज्ञानेश्वरी लिहू, आणि त्यांनी दिलेलं उत्तर स्वतःच ते उत्तर असं देतात, परी येथ असे एकू आधार तेनेची बोले मी सधरू, ते सान कुळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. जोपर्यंत गुरु आपल्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कितीही अगाध ज्ञान असलं तरी मित्रांनो तुम्हाला मरण नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आज आपल्या अध्यक्षांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली.
कमी वेळेत 1 वाजता सांगितलं होतं आणि 4 वाजता तुम्ही या असं मला त्यांचा फरमान होता. 3 तासामध्ये जितकं मला संकलन करता आलं तितकं बोलण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माझ्याकडनं तुम्हाला ह्या तुमच्या परीक्षेसाठी कोणती जरी मदत लागली तरी पण मी तयार आहे. आज मला इथे बोलवलं, तुम्ही एक वकील दुसऱ्या वकिलाचं आणि त्याच्यामध्ये एखाद्या ज्युनियर वयाने कमी असणाऱ्या वकिलाचं ऐकून घेणं फार दुर्मिळ असतं आणि अशोका हॉलसारख्या इतक्या विद्वान पुण्यनगरीमध्ये एखादे वकील ज्युनियरचं ऐकून इतके तास 1.5 तास बसतात. अशी संधी मला अध्यक्षांनी आणि नवीन अध्यक्षांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा, तुम्ही शांत बसले म्हणून तुमच्या सर्वांचा आभारी आहे. इतकं बोलून मी आजचं माझं व्याख्यान थांबवतो. नमस्कार. थँक्यू. येस. तुमचे नवीन अध्यक्ष पांडुरंग या ठिकाणी आलेत. तुमच्यामध्ये पण मी आहे आणि मी पर्पजली तुम्ही असं म्हटलंय, कारण तुम्हाला मला मोठेपणा द्यायचा आहे की तुम्ही निवडून दिलंय आणि पांडुरंग या ठिकाणी आहे म्हणून मला एक अभंगाची, जनाबाईच्या अभंगाची ओळ आठवली. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, असं जनाबाई म्हणते. एखाद्या घरामध्ये एखादी लेकुरवाळी आई जर असेल आणि ती त्या घरात बसलेली असेल, लेकुरवाळी 2-5 पोरं तिला, एक पोरगं बाहेर जातं, दुसरं येतं मांडीवर बसतं, ते जातं, तिसरं येतं शेजारी बसतं, चौथं कानात काहीतरी सांगतं, 5वं म्हणतं तो मला असं बोलला, परत पहिले येतो त्याने मला असं केलं. असं त्या लेकुरवाळी आईचं चालतं. तुम्ही मगाशी पाहिलं असेल डायसवर मी एकटाच होतो. एक पोरं येते, कानात बोलते जाते, दुसरं येते काहीतरी कानात सांगते जाते, मी एकटाच तिथंच संयमाने बसलो होतो. तर लेकुरवाडी अशी परिस्थिती माझी झाली होती. नेमके पांडुरंग या ठिकाणी आहेत, तुम्ही लेकुरवाडी झालेला आहात, 17 जणांचे टीमचे कॅप्टन आहात, सगळ्यांना सांभाळून तुम्हाला नेतृत्व करायचंय. असो, कैलासवासी BE अवॉर्ड आपल्यात नाही आहेत. व्यक्तिशः सतत त्यांची आठवण येते. ते नसल्याचं दुःखही होतं. जॅकी श्रॉफ माहिती आहे ना, त्यांची एक मुलाखत होती एकदा TV वर. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की माझे वडील मयत झाले, मी खूप दुःखी झालो. माझे वडील मयत झाले, मी खूप दुःखी झालो. पण काही दिवसाने मला नातू झाला. मग मी विचार केला, मी दुःखी राहायचं काय कारण? एक पिढी गेली, दुसरी आली ना. देवाने माझ्याकडनं काहीतरी काढून घेतलंय, पण पुन्हा काहीतरी दिलंय ना मला. जन्म सातत्य, विचार सातत्य हे टिकून राहतं. लक्षात घ्या, एखादी व्यक्ती गेल्याने क्षणभर काही काळ आपल्याला असं वाटतं की जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली, आता कसं होईल. पण तसं नसतं. देव दुसरी पण गोष्ट आपल्याला देतो की जी पोकळी असा आपल्याला भास होतो, ती पोकळी नसते. BE अवॉर्ड गेले. आता तुम्ही लेक्चर ऐकलं ना अरविंद सरांचं, मला सांगा बरं, खरं सांगा प्रामाणिकपणे, तुम्ही पोकळी वाटते का हो तुम्हाला आवड सरांची? किती छान सांगितलं अरविंद सरांनी. ही सुरुवात आहे अरविंद सरांची या बारमध्ये लेक्चर द्यायची. पण मला बारमध्ये लेक्चर द्यायचे, पण मला प्रचंड खात्री आहे की BE अवॉर्ड सरांनी जे स्थान वकील वर्गामध्ये निर्माण केलं होतं, ज्ञान द्यायचं, ज्ञान अर्पण करायचं, ती परंपरा, वैचारिक परंपरा निश्चितपणे अरविंद सर आपल्याकडे करतील. निश्चितपणे पोकळी राहणार नाही.
त्यांनी जे भाषण केलं ना, भाषण मांडण्यापेक्षा त्यांनी जे व्याख्यान दिले या कायद्याच्या विषयांवर, राईट्स ऑफ डॉटर्स इन हिंदू लॉ किंवा सुप्रीम कोर्ट केसेस असेल किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयांवर त्यांनी जे मार्गदर्शन केलं, कायदा आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितला, अगदी मृदू भाषेत सांगितला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती इतकी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितली की लहान मुलांना आपण घास भरवतो ना, तसे छोटे छोटे घास करून त्या मुलांना दिले पाहिजे. तुम्ही विद्यार्थी आहात असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. एकदा का तुम्ही विद्यार्थी आहात ही भावना त्यांनी मनात दृढ केली. त्यांनी तुम्हाला सांगताना इतकं साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं की तुम्हाला ते पटकन समजलं. वक्त्याला, बोलणाऱ्याला नेहमी भान असावं लागतं. तुमच्याकडे बघायचं, मध्येच माझ्याकडे बघायचं, मी चुळबुळ करतो का काय हे पाहायचं, असं भान राखत राखत त्यांनी 1.5 तास तुम्हाला सांगितलं, बरोबर ना? आणि इतकं छान मृदू भाषेत सांगितलं ना की आई मुलाला समजून सांगते त्या पद्धतीने सांगितलं. हा एक उघडता तारा आहे. आव्हाड सरांचा वैचारिक वारसा, ज्ञान देण्याचा जो वारसा आहे ना, तो आपल्याला निश्चित अरविंद सरांच्या माध्यमातून, त्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला. आव्हाड सरांनी आपल्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर सांगितलं. सेक्शन 65 कसं सर्टिफिकेट आवश्यक आहे नाही आहे हे सांगितलं. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपल्याला कोर्टात द्यायचाच असेल तर सेक्शन 65चं सर्टिफिकेट कसं कंपल्सरी आहे हे सांगितलं. मोबाईलचं महत्त्व सांगितलं. CDR मोबाईलमधला डेटाविषयी CDR काय सांगतो, पोलिसांकडे तो जर मोबाईल पोचला तर पोलीस कशी सगळी माहिती काढतात आणि ती कोर्टात कशी दाखल केली जाते. म्हणजे तुमचं जे काय तुम्ही घरातनं कधी निघाला, ऑफिसला कधी पोचला, कोणाशी बोलला, काय चॅटिंग केलं, सगळं त्याच्यावर कळतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा मोबाईल हा भाग आहे. तो त्यांनी सविस्तर छानपणे तुम्हाला सांगितलं. एक जोक फिरतो. तो जोक असा आहे, प्रत्येक मोबाईलला माहीत असतं आपला मालक काय लायकीचा आहे. तर असा एक जोक फिरत असतो. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या मोबाईलमध्ये आपला सगळा डेटा असतो, मोबाईलला सगळं माहीत असतं. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक विश्व इतकं पुढे गेले की त्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात आणि त्या पुराव्याच्या रूपाने कोर्टाच्या समोर आपल्याला सांगता येतात. राईट ऑफ डॉटर्स इन हिंदू लॉ त्यांनी छानपणे सांगितलं. 37ला महिलांना कसा अधिकार मिळाला, लिमिटेड राईट्स का होईना कशी मिळाले ब्रिटिश काळात. 56ला कायदा आल्यानंतर महिलांना कसा अधिकार मिळाला, म्हणजे मेलचा जो शेअर आहे त्या शेअरमध्ये मुलींना इक्वल राईट कसा दिला. त्याच्यानंतर 9/9/2005ची अमेंडमेंट कशी आली, त्या अमेंडमेंटमध्ये स्त्रियांना इक्वल राईट कसं मिळाला हे छान सांगितलं. त्यानंतर सरांनी विनीता शर्मा ही 5 जजेसनी दिलेली निकाल विनीता शर्माचा तो सांगितला. त्यामध्ये काय काय मुद्दे सुप्रीम कोर्टाने घेतले ते सांगितलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या केसेसविषयी सांगितलं की 300 ते 350 केसेस सरांच्या डोक्यात आहेत. सर सुप्रीमला प्रॅक्टिस करतात, कदाचित माझ्यापेक्षा वय कमी असेल तरी पण मी त्यांना सर यासाठी म्हणतो की त्यांचा माझ्यापेक्षा जास्त कायद्यामध्ये अभ्यास आहे, म्हणून त्यांच्या ज्ञानाला रिस्पेक्ट करण्यासाठी मी त्यांना सर म्हणतो. तर सरांनी सुप्रीम कोर्टाच्या 300 ते 350 केसेस वाचलेल्या आहेत, लक्षात ठेवल्यात, स्मरणात ठेवल्यात, त्यांना सगळ्या माहिती आहेत. हां, मला सकाळी फोन आला SC आव्हाड सरांचा की मला 3 दिवस बाहेर जायचे, मला आज शक्य नाही आहे, व्यवस्था करा. मग मी पठाण सरांना म्हटलं सर तुम्ही लेक्चर द्या. सर म्हटले ठीक आहे माझं लेक्चर आहे पण देतो. मग सर देतील पठाण सर असं म्हणून मी निश्चिंत झालो. सरांनी परत फोन केला, मला शक्य नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, आता काहीतरी तुम्हीच बघा. म्हटलं आता काय करायचं. मग अरविंद सरांची आठवण झाली. 3च तास आधी मी अरविंद सरांना सांगितलं, सर म्हटले मी जरा बाहेर पडलो आहे. म्हटलं सर
कोर्टात पोहोचाल इतक्या लांबवर तर तुम्ही पोहोचणं शक्य नाही आहे, इतक्या लांबवर तर तुम्ही गेलेले नाही आहे ना. नाही म्हटले, आसपासच आहे. म्हटलं मग या सर. मला माहिती आहे की 3 तासाचा कमी वेळ आहे, पण सरांनी तो वेळ घेतला आणि सरांनी तुम्हाला एक छान गोष्ट सांगितली, संधी शोधायची असते. त्यांनी सांगितलं की एक वटवृक्षाखाली मी होतो बी आव्हाड सरांच्या, आणि स्वतःला त्यांनी नंदीची उपमा दिली की महादेवाच्या देवळात लोक जायचे, नंदीला हात लावून निघून जायचे. मला वाटलं की मला इथं काय होतंय नाही होते, संधी मिळते नाही मिळते. सुप्रीम कोर्टात गेले, तिथं प्रॅक्टिस चालू केली. तर आपण सतत संधी शोधायची असते. सिनियर अडकले, आपण जायचं त्यांच्या बदल्यात आर्ग्युमेंट करायचं, संधी शोधली पाहिजे. आणि त्यांनी ते तुम्हाला छानपणे सांगितले. तुम्ही पण लक्षात घ्या, संधी शोधत राहायला पाहिजे, संधी मिळवत राहायला पाहिजे. तर आपल्याला पुढं जाता येतं आणि आपल्याला आपली संधी घेऊन आपल्याला मोठंपण किंवा आपल्यातली ताकद सिद्ध करता येते. तर आज सरांनी कमी वेळाच्या दिलेल्या नोटीसमध्ये किंवा आग्रहाच्या आमंत्रणाला न्याय देऊन या ठिकाणी आले आणि त्यांनी या तिन्ही विषयांवर आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी ॲडव्होकेट अरविंद आव्हाड सरांचा आभारी आहे. आणि यानंतर आभार प्रदर्शन माझं लेकरू सचिन हिंगणेकर करतील. एसे रायटिंगचं सांगा, एसे रायटिंग लिहून झालं का? मग उद्या ठेवतो ते सांगा. सरांचा विशेष आभार. लोकनिर्माण